तुम्ही जर क्रिकेट बघत असाल तर क्रिकेटमध्ये खूप फेमस पोझिशन असते बॅटिंगची. ज्यावेळेस एक बॅट्समन बॅटिंग करायला येतो आणि बॅटिंग अशा परिस्थितीमध्ये करायला येतो ज्यावेळेस कोणालाच अपेक्षा नसते की तो व्यक्ती ही मॅच जिंकवेल किंवा त्या क्रिकेट टीमला कुठेतरी विक्ट्री मिळवून देईल. आणि त्या पोझिशनला असं म्हणलं जातं टेल एंडर. किती लोकांनी टेल एंडर नावाचा शब्द ऐकलाय टेल एंडर? टेल एंडर बेसिकली एक असा बॅट्समन असतो जो 8व्या 9व्या किंवा 10व्या क्रमांकावरती बॅटिंग करायला येतो. अशा परिस्थितीमध्ये मॅच हरायला आलेली असते. जर ती मॅच चेज करत असेल किंवा जर फर्स्ट बॅटिंग करत असेल तर कोणालाही त्या व्यक्तीकडनं अपेक्षा नसते, कारण बेसिकली पहिला दुसरा तिसरा चौथा पाचव्या 6व्या 7व्या क्रमांकापर्यंत बॅटिंग ही मुळात असते. आणि 9व्या 10व्या क्रमांकावरती एक बॅट्समन यायचा बॅटिंग करायला आणि प्रत्येक वेळेस तो बॅटिंग ज्यावेळेस कोणालाच अपेक्षा नसायची आणि तो मॅच हरून जायचा. प्रत्येक वेळेस हा मुलगा बॅटिंग करायला यायचा, होपलेस पद्धतीने यायचा. ज्यावेळेस सगळे लोक उठून गेलेले असायचे, मॅच आता संपली म्हणायचे आणि हा बिचारा एक फॉर्मॅलिटी म्हणून बॅटिंग करायला यायचा आणि तो आऊट होऊन जायचा. ॲज युजल त्याची परिस्थिती असंच चालत राहिली. ऑफकोर्स मी बॅटिंग टेल एंडर जे म्हणतोय ते आयुष्याचं क्रिकेट म्हणतोय, जिथे पहिली दुसरी चौथी 5वी 8वीपर्यंत शिक्षण घेत असताना हा मुलगा त्या स्कूलमध्ये जायचा आणि त्याचा शेवटून नंबर पहिला किंवा दुसरा असायचा. वरतून नाही, शेवटून शेवटचा किंवा सेकंड लास्ट नंबर त्याचा असायचा. अशा परिस्थितीमध्ये त्याने 8वी 9वीचं शिक्षण पूर्ण केलं. 10वीमध्ये येता येता कसा बसा तो 10वी पास होतो. तुम्ही म्हणाल सर हे कोणाची स्टोरी सांगताय? ही स्टोरी तुमच्यासमोर जो व्यक्ती उभा आहे त्याची स्टोरी सांगतोय. माझे वडील इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये क्लास 1 ऑफिसर म्हणून कार्यरत होते. प्रत्येक 3 वर्षाने आमची ट्रान्सफर व्हायची आणि प्रत्येक 3 वर्षाने नवीन शाळा, प्रत्येक 3 वर्षाने नवीन मित्र, प्रत्येक 3 वर्षानंतर नवीन एन्व्हायरमेंटमध्ये जायला भेटायचं. त्यामुळे कॉन्फिडन्स सातत्याने खाली 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 होत गेला. ज्यावेळेस आमच्या घरात पाहुणे यायचे आणि विचारायचे मुलगा काय करतो, मुलगी काय करते. मला एक बहीण होती. त्यावेळेस माझे आई वडील प्राऊडली सांगायचे, बहीण जी आहे तिच्याबद्दल सांगायचे फार हुशार मुलगी आहे. आणि मुलाचं वर्णन करताना थोडंसं शांत होऊन जायचे. ज्यास कोणी विचारायचे की मुलगा काय करतो, ते म्हणायचे आहे मुलगा शाळेत जातो पण त्याचं काही खरं नाही, असं वाटत नाही तो काहीतरी लाईफमध्ये करेल. आणि अशा परिस्थितीमध्ये मग 8वी 9वी 10वी 10वीचं शिक्षण पूर्ण झालं. 11वी 12वीला मी कॉलेजला गेलो आणि दुर्दैवाने 12वीमध्ये मला माहीत नाही तुमच्या वेळेस आहे का, पण 12वी झाल्यानंतर इंजिनिअरिंगचा एक ग्रुप असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स. त्या ग्रुपमध्ये कुठेतरी मी इलिजिबल नसल्यामुळे मी 12वीची परीक्षा परत दिली आणि परत एकदा तो टेल एंडर बॅटिंग करायला आला. 12वीच्या परीक्षेमध्ये पण अपयश त्याला आलं. इंजिनिअरिंगला कुठेतरी ॲडमिशन घ्यायचं म्हणून माझ्या वडिलांनी काहीतरी अमाऊंट भरून डोनेशन भरून कुठेतरी मुलाला लावायचं म्हणून पुण्याच्या एका प्रायव्हेट कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन करून दिलं. ॲज युजल हा टेल एंडर खेळायला यायचा. पहिलं इयर, दुसरं इयर, तिसरं इयर, ह्या 3ही वर्षांमध्ये परत एकदा कसं बसं पास होतो. पण 3ऱ्या वर्षी इंजिनिअरिंगच्या असं काहीतरी होतं हे ज्याच्यामध्ये लाईफ चेंज होऊन जाते. 3ऱ्या वर्षी मी कॉलेजच्या प्रिमायसिसमधून डिटेन होऊन जातो. हो, मी बरोबर बोलतोय. मला माहीत नाही आता मुलं डिटेन होतात का नाही. आमच्या वेळेस मी माझ्या कॉलेजमधला 3rd इयरला डिटेन झालेलो मुलगा आहे. 3ऱ्या वर्षी ज्यावेळेस मी डिटेन झालो, वडील माझ्या कॉलेजला आले. ज्यावेळेस त्यांनी नोटीस केलं की आपला मुलगा 3 वर्षापासून खोटं बोलतोय, हा मुलगा 3 वर्षापासून काहीच करत नाही, कॉलेजला येत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये ते मला घरी घेऊन गेले. आणि त्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये मी जे पेन पाहिला, जो त्रास पाहिला, त्याने लाईफ मित्रांनो माझी बदलून गेली. आणि ज्यावेळेस मी फायनल इयरला परत आलो, फायनल इयरला वापस आल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला एक असा छक्का मारला त्या टेल एंडरने की मी मॅच ती जिंकलो. पहिल्यांदा लाईफमध्ये मी जिंकलो, पहिल्यांदा लाईफमध्ये डिस्टिंक्शन मला मिळालं. आणि ते डिस्टिंक्शन मिळाल्यानंतर माझे जे विचार होते टुवर्ड्स लाईफ, टुवर्ड्स करिअर, टुवर्ड्स प्रोफेशनल जर्नी पूर्णतः बदलून गेले. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही फेलियरला ग्लोरिफाय करताय का? तुम्ही म्हणाल सर फेलियरची स्टोरी आम्हाला सांगताय. मित्रांनो, फेलियरची स्टोरी मी ह्यामुळे सांगतोय कारण जर तुमच्यापैकी इथे कोणी बसलेला असेल ज्याला एटीकेटीज लागलेले असतील, जो बिचारा निराश असेल, स्ट्रेस असेल, डिस्ट्रॅक्टेड असेल,
टेम्पटेड असेल तर मी तुम्हाला सांगतो, मॅच अजूनही बाकी आहे, अजूनही रन रेट तुम्हाला चेंज करता येईल. आणि मित्रांनो, वेळ संपलेली नाही आहे. बिकॉज माझ्यासारखा मुलगा जर थर्ड इयरला, माझ्यासारखा मुलगा जो नालायक न काही करणारा जर थर्ड इयर नंतर पूर्णतः लाईफ चेंज करून आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट करू शकतो, एमटेक कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये करू शकतो. 2014 साली ज्यावेळेस बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग हे कुणीही ऐकलेले नसताना एक स्टार्टअप सुरू करू शकतो. 2 पुस्तकं आणि 3रं पुस्तक मी लिहितोय. 10 ऑफिसेस आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जवळपास 107 इंजिनियर्सची माझी टीम आहे. एवढं सगळं करत असताना कॉर्पोरेट ट्रेनिंग्स असतील, असे कीनोट सेशन्स असतील, तुमच्यासारख्या मुलांना ट्रेनिंग देणं असेल, सेशन्स करणं असेल, किंवा मग कंपन्यांमध्ये ट्रेनिंग देणं असेल. फार सुंदर इंट्रोडक्शन दिलं सरांनी माझं, थँक्यू सो मच. हे सगळं करत असताना काय एक्झॅक्टली झालं 3ऱ्या वर्षी आणि फायनल इयरला, त्याच मुद्द्यावर आज आपण डिस्कशन करणार आहोत. हे सगळं करत असताना एक गोष्ट जी माझी चेंज झाली ती म्हणजे, ज्यावेळेस मी कॉलेजला असायचो, भलेही मी नापास होत असेल, भलेही मी मागे राहत असेल लाईफमध्ये, पण एकदा एक ट्रूथ जे मला सातत्याने खोटं सांगण्यात आलं ते म्हणजे स्वप्न बघा. किती लोकांनी ऐकलं हा शब्द की स्वप्न बघा, स्वप्ने फार मोठे होतात? किती लोकांनी बघितलंय, ऐकलंय? स्वप्न, ड्रीम्स, आपण इतके सारे कोट्स बघत असतो, इतकं सगळं ऐकत असतो की ड्रीम्स बघा, ड्रीम्स पूर्ण होतात. मी तुम्हाला सांगतो, ह्या जगात सगळ्यात चुकीचं जर अर्धवट काही सांगितलेलं असेल तर ते म्हणजे ड्रीम्स बघा, ड्रीम्स पूर्ण होतात. मित्रांनो, ड्रीम्स कधीही पूर्ण होत नाहीत. स्वप्न बघणं हे चांगलं आहे, पण ती फक्त पहिली पायरी आहे. सक्सेसफुल जर व्हायचं असेल, विनिंग जर तुम्हाला करायचं असेल लाईफमध्ये, तर तुम्हाला ह्या सगळ्या कॉम्पिटन्सीज, ह्या सगळ्या कलेचं एक फ्युजन असणं गरजेचं आहे. काय असणं गरजेचं आहे? एक फ्युजन असणं गरजेचं आहे. आणि आपल्या प्रोग्रामची जी थीम आहे फ्युजन, त्याच्यावरतीच पूर्णपणे ही थेरी आहे. जसं मी म्हणालो की आपल्याला सगळ्यात मोठं खोटं सांगण्यात आलेलं आहे की एक दिवस येईल, एक दिवस मी मोठा होईल. बरेचसे मुलं ते टी शर्ट्स घालून फिरताना दिसतात, अपना टाइम आएगा. अरे कधी येणार? आपला टाइम येत नसतो. ड्रीम्स हे कधी कंप्लीट होत नसतात. त्या ड्रीमसोबत तुम्हाला काही ना काही थेरीज आणि काही ना काही प्रिन्सिपल्स बघणं गरजेचं आहे. बिकॉज आपल्याला टाइम येणार किंवा ड्रीम आपण जे बघतो हे कधीही एकाच वेने नसतं. लॉ ऑफ नेचर काय सांगतो? निसर्गाचा एक नियम आहे, तुम्हाला जर काही करायचं असेल, तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल, लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर सिम्पलचा रूल आहे. आणि तो सिम्पलचा रूल म्हणजे इव्हॉल्युशनचा रूल आहे. इव्हॉल्युशन काय आहे? बघा, आपण ह्युमन्स, आपण मानवी लोक कोण आहोत? आपण सातत्याने इव्हॉल्व होत आलेलो आहोत. आपण पुस्तकांमध्ये बघतो की ह्युमन्स हे बेसिकली चिंपांजीजपासून इन्व्हेंट झाले. आपण आधी पूर्वी चिंपांजीज होतो आणि त्या चिंपांजीजवरनं आपण हळूहळू इव्हॉल्व होत गेलो, लाईफला ग्रो करत गेलो. आणि इव्हॉल्युशन बेसिकली आजची नीड आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी बघा, आज जे आपण टेक्नॉलॉजीवरती बोलतोय, मग ते मशीन लर्निंग असेल, डेटा सायन्सबद्दल बोलतोय, रोबोट्सबद्दल बोलतोय, सेल्फ ड्रायव्हिंग कार्सवरती बोलतोय, हे 10 वर्षापूर्वी ज्या डिस्कस करताना म्हणायचे की फ्युचरमध्ये येणार आहे, आज इट हॅज बिकम अ पार्ट ऑफ रियालिटी. वाय आय एम टेलिंग यू? कारण आज आपण जे करतोय ह्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न स्वतःला विचारण्याची गरज आहे की मी खरंच इव्हॉल्व होतोय का? मी खरंच चेंज होतोय का? मी खरंच परिस्थितीला ॲडॅप्ट होतोय का? मी खरंच सातत्याने ग्रो होतोय का? मित्रांनो, जसं मी तुम्हाला स्टोरी सांगितली, तो जो टेल एंडर आहे सातत्याने यायचा, अपयश फेस करायचा आणि त्या अपयशातून तो जात गेला पुढे, एक बिलीफ ठेवत गेला, असा विचार करत गेलो मी की एक दिवस चमत्कार होईल, काहीतरी होईल आणि मग मला यश मिळेल, चांगले मार्क्स मिळतील. पण तसं कधीही झालेलं नाही. मी एक वर्ड वापरला होता की थर्ड इयरला काहीतरी चेंज झालं. काहीतरी काय चेंज झालं हे जर तुम्हाला कळलं तर मला वाटतं त्या विनिंग गेटची चावी मी तुम्हाला इथून देऊन जाईल. सातत्याने ज्यावेळेस स्कूल्सला जायचो, कॉलेजेसला जायचो, सातत्याने मला एक गोष्ट वाटायची की काहीतरी चमत्कार होईल. चमत्कार बेसिकली काही नसतोच. चमत्कार कधीही पॉसिबल नाही. निसर्गाचा एक नियम आहे की तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी द्यावं लागेल. तुम्हाला जर काहीतरी पाहिजे असेल तर त्याची किंमत मात्र तुम्हाला चुकवावी लागेल. आणि त्याच थेरीवरनं, त्याच इव्हॉल्युशनवरनं मी सातत्याने स्वतःला इव्हॉल्व करत गेलो आणि सातत्याने स्वतःला चेंज करत गेलो. मित्रांनो, एक व्हील ऑफ लाईफ म्हणून एक कॉन्सेप्ट आहे फ्युजन. आपण हे कम्प्लिटली ह्याला ब्रेकडाऊन करू आजच्या इव्हेंटला. लाईफमध्ये फ्युजन आपल्याला इम्बाईब करायचं आहे. ते फ्युजन काय बघा, पहिला फ्लो विथ द चेंज. व्हील ऑफ चेंज काय म्हणतो बघा, 4 सूत्र मी तुम्हाला देतो. फ्युजनला ब्रेकडाऊन करणारे. एफ म्हणजे काय? मी पहिले सांगितलं. एफ म्हणजे वी हॅव टू
फ्लो विथ द चेंज. आपल्याला सातत्याने बदल करण्याची गरज आहे, सातत्याने इव्हॉल्व्ह होण्याची गरज आहे, सातत्याने चेंज करण्याची गरज आहे. आपण जे आहोत तेच जर आपण सातत्याने तसेच राहिलो, आपण आपल्यालाच हुशार समजत बसलो, तर कधीही ग्रो होणार नाही. तुम्हाला काही एक्झाम्पल्स देऊन सांगतो. 4 सूत्र मी तुम्हाला देतोय बघा. सातत्याने काहीतरी पहिल्यांदा क्रिएट करावं लागेल, काहीतरी नवीन तुम्हाला क्रिएट करावं लागेल. काही इंडियन स्पिनर्सबद्दल तुम्हाला सांगतो. हरभजन सिंग तुम्ही ऐकलं असेल. हरभजन सिंगने ज्यावेळेस करिअरची सुरुवात केली ते एक ऑफ स्पिनर होते. ऑफ स्पिनिंग बॉल टाकायचे आणि स्टार्टिंगला ज्यावेळेस लोक त्यांना फेस करायचे, विकेट्स वगैरे निघायला लागले. हरभजन सिंग जबरदस्त फेमस झाले. एक काळ आला ज्यावेळेस बॅट्समन्सने त्यांना फाईन आतमध्ये येतो, टप्पा पडला की आतमध्ये येतो, आणि मग काय, मग सगळे बॅट्समन त्यांना धडाधड धुवायला लागले. आणि हरभजन सिंग बघता बघता करिअरच्या एका पॉईंटवरती पोहोचले जिथून त्यांना आता ग्रो करणं मुश्किल झालं, जिथून त्यांना आता काहीतरी पुढे जाणं असंभव झालं. पण मित्रांनो, जसं मी म्हणालो की लॉ ऑफ नेचर काय सांगतो की तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्हाला काहीतरी चुकवावं लागेल, तुम्हाला काहीतरी त्याची किंमत चुकवावी लागेल. हरभजन सिंगने ज्यावेळेस ह्या पॉईंटवरती पोहोचले, पहिला सूत्र त्यांनी वापरला आणि दॅट इज क्रिएट. त्यांनी काय क्रिएट केलं, बॉलिंगमध्ये एक असा बॉल शोधून काढला की बॉल टप्पा पडल्यानंतर एक तर सरळ यायला लागला किंवा तो दुसऱ्या अपोजिट साईडला स्पिन व्हायला लागला, आणि त्याचं नाव आहे दुसरा बॉल. त्यांनी दुसरा बॉल इन्व्हेंट केला, आणि तो दुसरा बॉल ज्यावेळेस इन्व्हेंट केला, बॅट्समन्सच्या विकेट्स जायला लागल्या. आणि बॅट्समनच्या विकेट जात असताना परत एकदा त्यांचं करिअर पीकवरती गेलं, परत एकदा ते ग्रो करायला लागले, लाईफमध्ये पुढे जात गेले. आणि नुसतं हरभजन सिंग नाही, मी जर स्पिनर्सचं तुम्हाला सगळ्यांचे एक्झाम्पल दिले. मुथय्या मुरलीधरन तुम्ही ऐकलं असेल, रविचंद्रन अश्विन तुम्ही ऐकलं असेल. हे सगळे बॉलर्स आले, एका लेवलनंतर त्यांनी आपला प्रभाव कमी होताना पाहिला आणि त्यांनी लाईफमध्ये असं काहीतरी क्रिएट करायला बघितलं, नवीन काहीतरी क्रिएट करायला बघितलं, जेणेकरून त्यांची जी स्किल आहे ती परत पटरीवरती जायला लागली. वी हॅव सीन MS धोनी. त्यांनी हेलिकॉप्टर शॉट इन्व्हेंट केला, आणि हेलिकॉप्टर शॉट इन्व्हेंट करताच त्यांचं करिअर परत एकदा ग्रो व्हायला लागलं. करिअरच्या एका पॉईंट नंतर ज्यावेळेस ते कॅप्टन झाले, कॅप्टन झाल्यानंतर परत एकदा त्यांनी चेंज केलं, ॲग्रेसिव्हपणा जो त्यांचा कमी करत परत डिफेन्सिव्ह मोडला आले, परत एकदा डिफेंड करायला लागले. तर निसर्ग आपल्याला काय सांगतो की सगळ्यात पहिले तुम्हाला क्रिएट करावं लागेल. सातत्याने इंजिनिअरिंगला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तुम्ही सेम असून चालणार नाही. तुम्हाला पॉईंट टू पॉईंट काहीतरी स्वतःमध्ये क्रिएट करावं लागेल, काहीतरी नवीन आणावं लागेल. जसं हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विनने आणलं तसं काहीतरी सातत्याने क्रिएट करावं लागेल. दुसरं काय, तुम्हाला प्रिझर्व करावं लागेल. आता मी क्रिएट करायचं म्हणतोय, बदल करायचा म्हणतोय, ह्याचा अर्थ आपण सगळे पूर्णतः वाईट नसतो. आपल्याला काहीतरी क्रिएट करायचंय, पण काहीतरी आपल्याला चांगलं आहे ते आपल्याला प्रिझर्व करायचंय. थर्ड इयरला ज्यावेळेस मी स्वतःला क्रिएट करायला निघालो, स्वतःला इव्हॉल्व करायला निघालो, त्यावेळेस मी प्रिझर्व सुद्धा स्वतःला केलं. मी बघितलं की माझ्या ह्युमन व्हॅल्यूजमध्ये काही गडबड नाही आहे, ह्युमन व्हॅल्यूजमध्ये कदाचित मी बरोबर आहे, मग ह्युमन व्हॅल्यूज मी प्रिझर्व करत गेलो. मॅग्रा म्हणून ऑस्ट्रेलियाचे बॉलर होते, त्यांनी लाईफमध्ये त्यांचं रनिंग बिटवीन द विकेट्स वाढवले, कमी केलं, त्यांचं रनिंग कमी जास्त करत राहिले, बॉलिंगची स्पीड कमी जास्ती करत राहिले. पण एक गोष्ट जी त्यांनी बदलली नाही, बॉलिंगचा जो टप्पा आहे तो प्रॉपरली त्याच टप्प्यावरती बॉलिंग करत राहिले जिथे त्यांना यश मिळत गेलं. तर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये असताना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी तुमच्यामध्ये प्रिझर्व करण्याची गरज आहे, चांगल्या गोष्टी आयडेंटिफाय करण्याची गरज आहे, त्याला प्रिझर्व करत चला. बिलगेट्सचं आपण बघतो, बिलगेट्स का मोठे झाले, बिलगेट्स एवढे श्रीमंत का झाले, तर त्यांच्या बायोग्राफीमध्ये कळतं की बरेचसे पुस्तकं ते वाचतात. साधारणपणे एका महिन्यामध्ये साधारण ते 5 ते 6 पुस्तकं संपवायचे. पण मग ज्यावेळेस ते श्रीमंत झाले त्यावेळेस पुस्तक वाचणं कमी केलं का? डेफिनेटली नॉट. पुस्तकं त्यांनी वाचणं कमी नाही केलं, त्याला प्रिझर्व केलं. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट मिळवतो, आपण जुन्या गोष्टी सोडून देत असतो. तर पहिलं जसं मी म्हणालो, क्रिएट करायचंय, काहीतरी सातत्याने नवीन नवीन क्रिएट करत चालायचंय, त्यावेळेसच आपण एक्झिस्ट होणार आहे, त्याच वेळेस आपण लाईफमध्ये ग्रो होत राहणार आहे. दुसरं, प्रिझर्व करायचं, जे चांगलं आहे ते तुमच्यामध्ये ठेवायचं आहे. तिसरं, तुम्हाला काहीतरी इलिमिनेट करावं लागेल. समजा तुम्ही म्हणालात मला जर 100 किलो वजन आहे, मला 50 किलोवरती आणायचं आहे. तुम्ही क्रिएट करताय, तुम्ही एक्सरसाइज करताय, तुम्ही जिम करताय, पण तुम्ही काही इलिमिनेट नाही करत. तुमच्या चुकीच्या सवयी जर तुम्ही इलिमिनेट करत नसाल तर ते वजन मात्र काही 80 किंवा 50 किलोवरती येणार नाही आहे. सो इलिमिनेट करण्यासाठी तुम्हाला राईट एक्झाम्पल आहे विराट कोहलींचं. विराट कोहली ज्यावेळेस क्रिकेट खेळायला आले, एक लेवल नंतर त्यांना कळालं की हा गेम क्रिकेटचा नाही आहे, हा गेम फिटनेसचा आहे, आणि म्हणून त्यांनी फिटनेसवरती काम करायला चालू केलं. एक इंटरव्ह्यूमध्ये मी बघत होतो, ते सांगतात की 3 वर्ष सातत्याने मी एकच डिश खाऊ शकतो. त्यांना कुठलंही टेम्पटेशन नाही चवीमध्ये. एकाच प्रकारचं डिश ते 3-3 वर्ष जर खाऊ शकत असतील, म्हणजेच त्यांनी स्वतःच्या सवयीला इलिमिनेट केलं, फिटनेसला प्रायोरिटी दिली. बॅटिंग बॉलिंग होत राहील, पण फिटनेस शुड बी द नंबर 1.
आणि क्रिकेट टीममध्ये तुम्ही बघा भारताच्या विराट कोहली ज्यावेळेसपासून फिट झाले त्यावेळेस जितकेही बॅट्समन बॉलर आपल्या टीममध्ये येत गेले सगळे फिट होत गेले, सगळ्यांनी फिटनेसला प्रायोरिटी दिली. श्रेयस अय्यर तुम्ही बघितलं असेल, आपण जस्ट कालच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही बघितलं असेल श्रेयस अय्यरचं फार जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आहे. श्रेयस अय्यर हे शॉर्ट पिच बॉलला आऊट होताना आपल्याला बऱ्याच मॅचेसला बघायला मिळाले. त्यांनी व्हील ऑफ चेंज फिरवला आणि स्वतःमध्ये काहीतरी क्रिएट केलं, इलिमिनेट केलं. ज्या पद्धतीने ते आऊट व्हायचे त्या प्रोसेसला त्यांनी इलिमिनेट केलं, स्वतःवरती काम करायला सुरू केलं. मित्रांनो, एक्सेप्ट करणं इम्पॉर्टंट आहे. जसं मी म्हणालो 4 क्वाड्रंट तुम्ही लक्षात ठेवा: क्रिएट, एलिमिनेट, प्रिझर्व आणि एक्सेप्ट. आपल्याला काहीतरी नवीन क्रिएट करावं लागेल, काही चांगलं आहे ते प्रिझर्व करावं लागेल, चुकीच्या गोष्टी इलिमिनेट करावं लागतील. आणि चौथं, वी हॅव टू एक्सेप्ट द रियालिटी. आपण कोण आहोत. बऱ्याचदा आपण एक्सेप्ट करत नाही, आपण ब्लेम गेममध्ये फसून जातो. आपण बऱ्याचदा अपयश आलं की टाईम खराब चालू आहे म्हणतो, टाईम खराब चालू आहे, टाईम चालू आहे, कुंडली खराब आहे, शनी मागे लागलाय, टाईम खराब चालू आहे. बरेच जण मार्केटला ब्लेम करतात, मार्केट खराब आहे, कोविड आला म्हणून आम्ही मागे राहिलो, मी छोट्या शहरात राहतो म्हणून मी मागे राहिलो, ब्लेमिंग द मार्केट. आणि तिसरं, काहीच नाही मिळालं की फेलियर लोक ब्लेम करायला चालू करतात. माझा मित्रच चांगला नाही, माझे संगत चांगली नाही, बरेचसे नालायक मुलं आईवडिलांनाही ब्लेम करतात. सो इन दिस वे आपल्याला ह्याच्यात न फसता वी हॅव टू एक्सेप्ट द रियालिटी. जे आपण आहोत, जे काही रिसोर्सेस आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये कसं आपल्याला ग्रो करता येईल हे आपल्याला बघणं फार फार गरजेचं आहे. आणि तुम्ही लाईव्ह केस स्टडी जर तुम्ही बघितली इन्व्हेंटिंग द न्यू मीबद्दल, म्हणजे व्हील ऑफ चेंजबद्दल, तर वरुण चक्रवर्ती इज द राईट एक्झाम्पल. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तुम्ही बघितले एक बॉलर जो फक्त 3 मॅचेस खेळला, पण जितके सारे बॉलर्स होते त्याहीपेक्षा त्याचे जास्त विकेट्स आहेत. वरुण चक्रवर्तीचं तुम्ही जर स्टोरी बघितली तर त्याला क्रिकेटमध्ये आवड होती आणि वरुण चक्रवर्ती ह्याने बॅटिंगसुद्धा ट्राय केली. पहिले बॅटिंग करून बघितली पण बॅटिंगमध्ये काही यश मिळेना, म्हणून मग त्याने फायनली फ्रस्ट्रेट होऊन आर्किटेक्चरचा अभ्यास चालू केला. तो आर्किटेक्ट बनला. आर्किटेक्ट बनल्यानंतर जवळपास 2 वर्ष जॉब केली आणि 2 वर्ष जॉब केल्यानंतर त्याला लक्षात आलं की आर्किटेक्ट ह्या फील्डमध्ये माझं मन लागत नाही, मी ग्रो होत नाही आहे. आणि म्हणून त्याने परत एकदा बॉलिंग सुरू केली. बॅटिंग केली नाही कारण बॅटिंगमध्ये यश नाही मिळत आहे. कंटिन्युअसली बघा इव्हॉल्व होत गेला. त्याने बॉलिंग सुरू केली आणि स्टार्टिंगला फास्ट बॉलिंग सुरू केली. फास्ट बॉलिंग सुरू केल्यानंतर पायाला इंजुरी झाली आणि ती इंजुरी झाल्यानंतर काही दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. आणि त्यानंतर तो बाहेर आल्यानंतर प्रॅक्टिस करताना जास्त पळता नव्हतं येत, म्हणून त्याने स्पिन बॉलिंग सुरू केली. स्पिन बॉलिंग सुरू करून त्याला स्पिनिंगमध्ये यश मिळालं. 2020-21चा वर्ल्ड कप तुम्ही बघितला असेल तर त्यातही वरुण चक्रवर्ती होता. तो वर्ल्ड कप आपण हरलो होतो आणि त्या वर्ल्ड कपमध्ये हरल्यानंतर सगळा काही ब्लेम हा वरुण चक्रवर्ती यांच्यावरती गेला की हा बॉलर कशाला आला, ह्याला कशाला घेतलं होतं. आणि असं वाटत होतं की कुठेतरी आता ह्याचं करिअर संपलंय. तो वापस गेला, परत इव्हॉल्व झाला, अडॅप्ट झाला, काही ना काही नवीन चेंजेस केले. फ्लिपर आणला, फास्ट बॉल आणला, ऑफ स्पिनर होता, लेग स्पिन, स्ट्रेट बॉल, कॅरम बॉल, सगळे बॉल्स इन्व्हेंट करून परत क्रिकेट टीममध्ये आले. ना आज तुम्ही बघितलं असेल सगळ्यात मोस्ट डेंजरस बॉलर जर भारताचा कुठला आहे सध्याच्या घडीला तर तो वरुण चक्रवर्ती आहे. मग असं काय होतं की सातत्याने अपयश आल्यानंतर हे लोक बाउन्स बॅक कसे करतात, सातत्याने अपयश स्ट्रेस आल्यानंतर हे लोक बाउन्स बॅक कसे करतात. मित्रांनो, पहिला उसूल जसं मी तुम्हाला सांगितलं हा आहे तुमचा फ्लो विथ द चेंज. तुम्हाला सातत्याने इव्हॉल्व होणं गरजेचं आहे, सातत्याने तुम्हाला चेंज होणं गरजेचं आहे. तुम्ही जर सातत्याने चेंज होत नाही गेले, सातत्याने तुम्ही इव्हॉल्व होत नाही गेले तर मात्र लाईफमध्ये तुम्हाला मागे राहण्याची वेळ येईल. आत्ताच जसं की सरांनी छावा पिक्चरबद्दल आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल सांगितलं, इवन त्यांनी सुद्धा हे 4 क्वाड्रंट आपल्या लाईफमध्ये लावलेले आणि हे 4 क्वाड्रंट लावूनच छत्रपती संभाजी महाराज इतके मोठे ग्रेट लीडर झाले. मी तुम्हाला सांगतो, पहिलं त्यांनी क्रिएट केलं. काय केलं बघा, मी हे परत व्हील ऑफ चेंज तुम्हाला दाखवतो, तुम्हाला लक्षात राहील. 4 गोष्टी आपल्याला करायच्यात. आपल्याला सगळ्यात आधी क्रिएट करायचे. छत्रपती संभाजी महाराजांनी काय क्रिएट केलं, ज्यावेळेस ते ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होते, ज्यावेळेस ते लिडरशिपमध्ये होते, पहिला रूल त्यांनी पर्शियन नावाची एक लँग्वेज आहे, पर्शियन लँग्वेज त्यांनी आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये घेऊन आले. त्यावेळेस जे काही ॲडमिनिस्ट्रेशन चालायचं, ज्यावेळेस तो काही कारभार चालायचा त्याच्यामध्ये मराठी आणि संस्कृत ह्या 2 भाषा चालायच्या. त्यांनी पर्शियन नावाची लँग्वेज ही आणली आणि त्याचं कारण हे होतं की जे मुघल होते, मुघल्स हे पर्शियन लँग्वेज आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये वापरायचे. तर छत्रपती संभाजी महाराजांनी पर्शियन लँग्वेज ही आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणली आणि त्याचा फायदा काय झाला बघा, क्रिएट केलं, काहीतरी नवीन काहीतरी केलं. ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये पर्शियन लँग्वेज आल्यानंतर
सगळ्या लोकांना बऱ्यापैकी पर्शियन समजायला लागली आणि मुघल्समध्ये जे काही चालायचं त्याचे सिक्रेट्स आपल्याला मिळत गेले. त्यामधलं कम्युनिकेशन सोपं झालं. बऱ्याच वेळेस निगोशिएशन्स काही करायचे असत ते इंटरॅक्शन मुघलसोबत सोपं होत गेलं. दुसरं, छत्रपती संभाजी महाराजांनी इलिमिनेटसुद्धा केलं. काय केलं इलिमिनेट बघा, बऱ्याचशा निगेटिव्ह लोकांना त्यांनी बाजूला केलं आपल्या टीममधून. बऱ्याचशा करप्ट लोकांना, जे की दगाबाज होते, डिसलॉयल होते, त्यांना बाजूला केलं. आणि जे इनइफेक्टिव्ह कमांडर्स होते, जे चांगले लीडर्स नव्हते, त्यांनासुद्धा त्यांनी बाजूला केलं. तुम्ही जर छावा चित्रपट बघितला असेल तर हत्तीच्या पायाखाली त्यांनी 2 लोकांना दिलं होतं, इलिमिनेट केलं होतं. त्यातले होते आनाजी दात्तो, ते जे होते त्यांना इलिमिनेट करून टाकलं टीममधून. तिसरं, त्यांनी प्रिझर्व्हसुद्धा केलं. आपल्या लाईफमध्ये काय प्रिझर्व्ह केलं बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची गोरिला वॉरफेअर जी टॅक्टिक होती त्या टॅक्टिकला त्यांनी कॅरी ऑन केलं. ते सातत्याने पुढे नेत गेले. कारण मराठा एम्पायर जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात त्यांच्यामध्ये गोरिला वॉरफेअर जे आहे ते त्यांचा प्लस पॉईंट होता, त्यांचा USP होता. वॉरफेअरला त्यांनी कॅरी ऑन केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा लिडरशिपमध्ये गोरिला वॉरफेअरचा वापर केला आणि त्या पद्धतीने ते त्या गोष्टीला प्रिझर्व्ह करत गेले. दुसरं काय केलं त्यांनी, रिलिजियस फेथ कायम ठेवला. जसं आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या टीममध्ये हिंदू, मुस्लिम आणि सगळ्या धर्मांचे लोक एकत्र असायचे, त्याच पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा त्याच पद्धतीने ते रिलिजियस फेथ हे कॉमन ठेवले. आणि शेवटचं, एक्सेप्ट. बघा, एक्सेप्ट करायला पाहिजे. आणि जसं मी म्हणालो, आपण सगळ्यांनी एक्सेप्ट केलं पाहिजे आपल्याकडे काय रिसोर्सेस आहेत. आपण मूवीमध्येही बघितलं, आपण इतिहासातही वाचलं की औरंगजेबाची जी पूर्ण टीम होती किंवा त्यांचं जे काही पूर्ण मोठं एम्पायर होतं, त्यांची संख्या आणि संभाजी महाराजांची संख्या जर तुम्ही बघितली त्याच्यामध्ये फार चेंजेस होते, फार डिफरन्सेस होता. पण तरीसुद्धा त्यांनी कधी ब्लेम गेम केला नाही की आपल्याकडे संख्या कमी आहे मग आपण हारू. सातत्याने ते लढत गेले आणि यू विल सी की ते आपल्या मिशनमध्ये सक्सेसफुल झाले. आता इव्हॉल्व, जसं मी तुम्हाला सांगितलं, सातत्याने इव्हॉल्व व्हायचं, सातत्याने चेंज व्हायचं आहे. पण इतकं सोपं आहे का सातत्याने काहीतरी क्रिएट करत राहणं, काहीतरी आपल्यामधलं चांगलं प्रिझर्व्ह करत राहणं, काहीतरी इलिमिनेट करत राहणं, काहीतरी एक्सेप्ट करत राहणं? मित्रांनो, एक रूल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. रूल नंबर 2 फ्युजनमधलं आपलं यू हॅव टू अंडरस्टँड की पेन हा कॅरी फॉरवर्ड होणार आहे. पेन हा आपल्याला फ्रीमध्ये मिळणार आहे. जर लाईफमध्ये पुढे जायचं असेल तर पेनला पर्याय नाही. असं म्हणतात, वेन देर इज नो पेन देर इज नो गेन. पेन हा तुम्हाला सोबत येणार आहे जर तुम्हाला गेन करायचं असेल. ती एक फार फेमस मूर्तिकाराची स्टोरी आहे. एक मूर्तिकार असतो आणि फार त्याचे म्हणजे शिल्पकार, त्याचं एकदम क्रिएटिव्ह माइंड असतं. आणि तो मूर्तिकाराला एक अचानक ऑर्डर येते आणि ऑर्डर असते गणपतीचं मंदिर त्याच्या लोकॅलिटीमध्ये बांधणार असतात. तर गणपतीची मूर्ती बनवायची म्हणून त्याला ऑर्डर येते. आणि जशी त्याला ऑर्डर येते तो जंगलात जातो आणि 2-4 दगडं घेऊन येतो. 2-4 दगडं घेऊन येतो, कारण हातोडा आणि छेनीने घाव करून स्कल्पचर बनवणं त्याचं ही कला असते, त्याचं हे काम असतं. तो 4-5 दगडं आणतो आणि पहिला दगड घेतो आणि पहिल्या दगडावरती हातोडा आणि छेनीने घाव करायला लागतो. काही वेळ घाव केल्यानंतर दगड आणि हा मूर्तिकारामध्ये संभाषण होतं, ते एकमेकांशी बोलायला लागतात. दगडातून पहिले तर आवाज येते. दगड म्हणतो की त्रास होतोय मला, तू हातोडा आणि छेनीने माझ्यावर घाव कशाला करतोयस? मूर्तिकार त्याला समजावून सांगतो की तू आज ह्या जंगलातला दगड आहेस, तुझ्यावरती मी घाव करतोय, थोडा त्रास होईल तुला. एक 40 दिवसांची प्रोसेस आहे. हे 40 दिवसामध्ये तू कन्वर्ट होशील एका दगडापासून एका छानशा मूर्तीमध्ये, आणि बघ मग तुझी लाईफ कशी चेंज होते. हा दगड म्हणतो ठीक आहे, असं होणार असेल, माझी लाईफ जर चेंज होणार असेल तर चला, मी हातोडा आणि चेनीने घाव सहन करायला तयार आहे. आणि मग हातोडा आणि चेनीने परत घाव सुरू होतात. 2-3 दिवस पालटल्यानंतर त्या दगडातून परत आवाज यायला लागते, अरे किती त्रास होतोय मला, तू दररोज मला हातोडा आणि चेनीने घाव करतोस, आता मला हा त्रास काही सहन होत नाही. हा मूर्तिकार परत त्याला समजावून सांगतो की थोडा त्रास सहन करून घे, आता आपण कन्वर्ट होणार आहोत एका दगडापासून एका मूर्तीमध्ये, थोडे अजून 35 दिवस थोडासा त्रास सहन कर. आणि मग परत हातोडा चेनीने घाव सुरू होतात. आणि एका लेवल नंतर ह्या दगडाला काय आपला पेन सहन होत नाही. तो म्हणतो त्या मूर्तिकाराला की बस, आता मला काही त्रास सहन होत नाही, आता मला सोडून द्या, मी जिथून आलोय तिथे मला टाकून द्या, फरक नाही पडत, पण मला मात्र सोडून द्या. हा मूर्तिकार असतो, त्याला समजावून सांगतो, पण तो दगड काय ऐकायला तयार नसतो. तो दगड तो बाजूला ठेवतो आणि दुसरा दगड घेतो. जंगलातनं 4 दगड आणलेले आहेत, दुसरा दगड घेतो, हातोडा आणि चेनीने परत घाव करायला लागतो. 2-3 दिवस पालटल्यानंतर हा दगड तर काय बोलायला तयार नाही
ऊ करायला तयार नाही, कसलंच काही त्याला टेन्शनच नाही. हातोडा चेनीने जोरजोरात घाव करायला लागतो तरीही त्या दगडातून आवाज येत नाही. हा मूर्तिकार त्या दगडाकडे बघून म्हणतो, आर यू ओके, आर यू फाईन? मी एवढा त्रास देतोय, तुला त्रास होत नाहीये का? तुला हातोडा चेनीने मी घाव करतोय. त्या दगडातनं आवाज येते, त्रास तर होतोय, पेन खूप होतोय, पण दॅट इज फाईन, तुम्ही चालू द्या. किती दिवस चालणार आहे हे पेन? हा मूर्तिकार म्हणतो की साधारण अजून एक 37-38 दिवस पेन चालेल. 2 दिवस झालेत, 38 दिवसानंतर तू छानशा मूर्तीमध्ये कन्वर्ट होईल. तो म्हणतो चालेल, मला मूर्तीमध्ये कन्वर्ट जर मी एवढ्याशा त्रासाने होणार असेल तर आय एम फाईन विथ दॅट पेन. आणि 38 दिवस पालटल्यानंतर ह्या दगडाचं रूपांतर एका छानशा मूर्तीमध्ये झालेलं असतं. आणि ती छानशी मूर्ती ज्यावेळेस बनते, कंप्लीट होते, हा मूर्तिकार आपल्या क्लायंटला फोन लावतो आणि म्हणतो, सर तुमची मूर्ती झालेली आहे, प्लीज तुम्ही ती मूर्ती घेऊन जा. क्लायंट येतो, मूर्तीकडे बघतो आणि एवढा आनंद त्याला व्यक्त होतो, अरे काय छान मूर्ती बनवली सर, आपण पैसे वगैरे देतो, टिप पण देतो. आणि ती छानशी मूर्ती घेऊन आपल्या गाडीकडे जात असतो. त्याच्यासोबत 2-3 त्याचे असिस्टंट असतात, तेही त्याच्या मदतीला येतात. आणि अचानकपणे गाडीकडे जात असताना थोडे पावलं चालल्यानंतर त्याची नजर त्या बाकीच्या 3 दगडांवरती जाते जे वेस्ट म्हणून तिथे पडलेले आहेत. थोडं पुढे गेल्यानंतर हा क्लायंट त्या मूर्तिकाराला म्हणतो, हे जे 2-3 दगड आहेत ना, त्यातला एक दगड तुम्ही माझ्या गाडीमध्ये ठेवून द्या. हा मूर्तिकार शॉक होऊन जातो. हा म्हणतो, सर एवढंच तुम्हाला सुंदर मी मूर्ती बनवून दिली आहे, तुम्ही ह्या दगडाचं काय करणार आहे? तो म्हणतो, ठेवा, कुठेतरी कामी येईल, मी मंदिर बांधतोय, कुठे मला दगड वगैरे ठेवायचा असेल तर मला तिथे कामी येईल. आणि तो दगडही ठेवला जातो, ती मूर्ती त्या गाडीमध्ये ठेवली जाते. गणपतीच्या मंदिरापर्यंत ती मूर्ती पोचते, मूर्तीचं स्थापना होते, महाअभिषेक होतो, पूजा होते आणि ते मंदिर सुरू होऊन जातं श्रद्धाळूंसाठी. दररोज श्रद्धाळू येतात, दर्शन करतात आणि त्या मंदिरामध्ये सगळी प्रोसेस चालू असते. ह्या मूर्तीकडे बघून लोक दर्शन घेत आहेत, फुलं चढवत आहेत आणि जाताना जे हातामध्ये श्रीफळ आणलेलं आहे, नारळ आणलेलं आहे, ते जाताना मात्र त्या दगडावरती फोडून जात असतात. त्या मंदिरामध्ये अशी मूर्ती लागलेली असते आणि त्या कोपऱ्यामध्ये नारळ फोडण्याचे ठिकाण असं म्हणून लिहिलेलं असतं आणि तिथे ती दगड तिथे ठेवलेला असतो. श्रद्धाळू येत असतात, पूजा अर्चना करत असतात आणि इच्छा मागत असतात, फुलं वगैरे चढवत असतात आणि जाताना जे आणलेलं श्रीफळ आहे ते धडाधड त्या दगडावरती मारून जात असतात. 50-60 दिवस पालटल्यानंतर दुपारची वेळ असते, भकास असं वातावरण असतं आणि ही मूर्ती आणि ते दगड एकमेकांकडे बघतायत. आणि दगड ह्या मूर्तीकडे बघून म्हणतो, काही दिवसांपूर्वी आपण एकाच कॉलेजला होतो, एकाच जंगलात होतो आणि लाईफ तुझी चेंज झाली यार. 6-7 महिन्यात तुझी लाईफ बघ कुठे चेंज झाली. हा मूर्तिकार ऐकत असतो. तो दगड म्हणतो, तेरी लाईफ तो सेट आहे, लोक येतात, पूजा करतात, मला बघ किती त्रास, मला किती सहन करावं लागतंय, दररोज लोक येत आहेत, नारळ फोडतायत, मला रोज मारतायत, तुझी लाईफ तर खूप सेट आहे. ही मूर्ती त्या दगडाकडे बघून म्हणते की पहिले अगर तूने दर्द झेल लिया होता, आधी जर तू पेन सहन केला असता, आधी जर तू त्रास सहन केला असता तर ही वेळ तुझ्यावरती आली नसती. ही वेळ जी तुझ्यावरती आली आहे कारण तू पेनपासून दूर पळालायस. मित्रांनो, आपण ह्युमन्स जे आहोत ना, खूप कॉम्प्लेक्स क्रिएचर आहोत. सगळ्यात किचकट जर ह्या जगात देवाने काही बनवलं असेल तर ह्युमन्सला बनवलंय. व्हेरी 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 कॉम्प्लेक्स. आपण ना पेनपासून दूर पळत असतो, प्लेजरला जवळ करत असतो. परत सांगतो, जिथं जिथं पेन आला तिथे तिथे आपण पळतो आणि प्लेजरला जवळ करत असतो. मला एक सांगा, मोबाईलमधून रील्स बघणं सोपं आहे का एखादा चॅप्टर वाचून फिनिश करणं सोपं आहे? रील्स बघणं सोपं आहे. बरं, एखादा थिएटरमध्ये पिक्चर जाऊन बघणं सोपं आहे का घरी बसून एखादं सेल्फ हेल्पचं पुस्तक वाचणं सोपं आहे? इट इज व्हेरी ऑब्वियस, आपण पेनपासून दूर पळत असतो, प्लेजरला जवळ करत असतो. आणि ह्या वयामध्ये तुम्हाला प्लेजरचे बहाणे भरपूर मिळणार. हे तुमचं जे वय आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लेजरचे बहाणे भरपूर मिळणार. मला वाटतं 1-1.5 महिन्यापूर्वी ऑफिसला बसलो होतो आणि एक पॅरेंट होते, इंजिनिअरिंगला त्यांचा मुलगा होता आणि ते पॅरेंट माझ्याकडे आले आणि ते पॅरेंट म्हणाले, सर एवढं आम्ही कष्टातून इथपर्यंत आलो आहे, आम्ही एवढी सगळी मेहनत घेतली, आमच्या मुलाला इंजिनिअरिंगच्या कॉलेजला टाकलं आहे, पण मुलगा मात्र काय अभ्यास करत नाही हो, मुलगा काही सिरियस नाही आहे, तो काय आपल्याला वाटत नाही काही करेल लाईफमध्ये, सगळ्या काही सुखसुविधा असताना सुद्धा तो करत नाही आहे.
मी म्हणालो सर 1-2 मिनटं मी तुम्हाला बोलतो, तुम्हाला राग नाही येणार ना? ते म्हणाले नाही नाही सर सांगा. म्हणलं सर तुम्ही जे म्हणतायत सुखसुविधा तुमच्या वेळेस नव्हत्या आणि आता सुखसुविधा आहेत, तर आपल्या मुलांनी करिअर घडवले पाहिजे, ह्यांना करिअर घडवणं सोपं आहे, ह्याला मी थोडंसं चुकीचं मानतो. ते म्हणे सर तुम्ही असं कसं बोलतायत, असं कसं काय म्हणतायत तुम्ही? अहो सगळं यांना पैसा दिला, मोबाईल दिला, लॅपटॉप दिला, गाडी दिली, कॉलेजमध्ये ॲडमिशन करून दिलं आहे, आता काय यांना प्रॉब्लेम आहे करायला? मी म्हणालो सर तुमच्या काळात मोबाईल होता? ते म्हणाले मोबाईल नव्हता. मोबाईलचं काय? मी म्हणलं हो सर आपल्या काळामध्ये, तुमच्या काळामध्ये फार तर फार डिस्ट्रॅक्शन काय असणार आहे बरं? मी मानतो विथ व्हेरी ड्यू रिस्पेक्ट की आपल्या पॅरेंट्सने खूप जास्त मेहनत केली आहे, मी मानतो की आपल्या पॅरेंट्सने जे केलं आहे ते नेक्स्ट लेवल आहे. पण मी हेही मानतो की आज जे बसलेले इथे सगळे मुलं आहेत, जी जनरेशन आहे ना, तुमचं करिअर बनवणं सगळ्यात जास्त अवघड आहे त्यांच्याही पेक्षा. मी तुम्हाला सांगतो का. त्याचं कारण हे आहे की ज्या वेळेस जुन्या लोकांचं आपण कंपॅरिझन करू, जुने लोक ज्या वेळेस होते काय करत असतील बरं? फार तर फार क्रिकेट खेळायला जात असतील, वापस येत असतील, आई म्हणाली चला रे अंधार झाला, आले मुलं जेवण केले झोपले. इथं आपला प्रॉब्लेम काय आहे, आपण घरी आल्यानंतर सुद्धा आपण ज्यावेळेस मोबाईल ओपन करतो आणि ज्यावेळेस आपण रील स्क्रोल करत असतो त्याला मात्र काही सीमा नाही आहे. अंधार पडो, रात्रीचे 1 वाजलेत, 2 वाजलेत, 3 वाजलेत आणि नुसत्या रील्स बघणं, व्हिडिओज बघणं नाही, पण त्याच्यामधनं जे लोक आपल्याला सांगतायत इतकं काही अबंडन्स ऑफ नॉलेज, इन्फॉर्मेशन, इतकी काही अबंडन्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे, त्याच्यामुळे आपण कुठेतरी त्या आंधळ्या माणसासारखे भरकटत जातो, विस्कळीत जातो. आणि म्हणून मी सांगतो आज तुमच्याकडे अबंडन्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. ह्या ह्युमन्सच्या पूर्ण हिस्ट्रीमध्ये, इव्हॉल्युशनमध्ये जर सगळ्यात जास्त इन्फॉर्मेशन कोणाकडे असेल तर ती तुमच्या जनरेशनकडे आहे. आणि म्हणून तुम्हाला करिअर बनवणं डिफिकल्ट आहे आणि म्हणून तुम्हाला पेन एक्सेप्ट करणं डिफिकल्ट आहे. प्लेजरच्या जवळ जाण्याचे चान्सेस तुमचे जास्त आहेत आणि म्हणून तुमचं करिअर न बनणं डिफिकल्ट आहे. आज इथे बसलेले जवळपास एक असतील 1000 मुलं तरी असतील, जे काय 700-800 असतील, वॉटेवर. तुम्हाला सांगतो अनफॉर्च्युनेटली पुढच्या 10 वर्षामध्ये इतके दुःखे हातावरती मोजण्या इतकेच तुमच्यातले मुलं येतील आणि रोल मॉडेल म्हणून त्यांना समाजामध्ये मानलं जाईल, त्यांना एक इन्स्पिरेशन म्हणून मानलं जाईल. हार्डली इक्का दुक्का 3%, 20-30% चांगल्या जॉबला असतील पण हॅपी नसतील, सर्वाईव्ह करतायत पण खुश नसतील. मेजॉरिटी ऑफ द लोक स्ट्रगल करत राहतील, त्यांना कळणारच नाही की आपण कुठे चाललोय, काय होते, लाईफ कशी 30, 40, 50s मध्ये जातीये. अँड दॅट इज द रिझन आय एम टेलिंग यू, पेन जर तुम्हाला आत्ता होत असेल, जर तुम्ही तुमच्या इंजिनिअरिंग करिअरमध्ये काही नवीन शिकण्यासाठी जर तुम्हाला पेन होत असेल तर तो पेन चांगला आहे. त्या पेनला रिफ्लेक्ट करा, त्या पेनला आलिंगन करा, तो तुमचा दुश्मन नाही आहे. 2 कारणं आहेत. पहिलं, पेन जो आहे तो चांगला आहे. हॅलो, चला डोक्याला हात लावून सांगा पेन चांगला आहे. खूप सारा पेन. डोक्याला हात लावा सगळ्यांनी. हा, डोक्याला हात लावा आणि म्हणा खूप सारा पेन होत आहे. म्हणा खूप. चला माझ्यासोबत म्हणा खूप सारा पेन होतो. पण पेनला मी जवळ करणार. म्हणा. चला मी बरेच जण बघतोय. चला लेट मी टेस्ट यू. तुम्ही ते फिजिकली, मेंटली, इमोशनली आहात का? मी काय म्हणालो की जसं करिअर बनवणं डिफिकल्ट आहे तुमच्या जनरेशनला, तसं एखादं भाषण ऐकणं पण फार डिफिकल्ट आहे. चुळबू बरोबर आहे. त्यात तुमची चूक नाही हो. पण लेट मी टेस्ट यू, तुम्ही फिजिकली, मेंटली, इमोशनली इथे आहात का? टेस्ट करू तुम्हाला सगळ्यांना? ओके, लेट मी टेस्ट यू. फिजिकली, मेंटली, इमोशनली तुम्ही इथे सगळे बसलेले आहात का? फिजिकली तर मला दिसतायत, आय कॅन सी यू प्रॉपरली. तर फिजिकली सगळे इथे आहात का? मेंटली, इमोशनली इथे ह्या कॅम्पसमध्ये आहात का? मी सगळ्यांना तुम्हाला टेस्ट करतो. सगळ्यांनी आपल्या जागेवरनं उभं राहायचंय. ओके, लेट मी टेस्ट यू. हां सर, तुम्ही बसलं तरी चालेल. चला लेट मी टेस्ट यू. मेंटली आणि इमोशनली इथे सगळे आहात का? 4 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. 4 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही मला बरोबर दिली तर मात्र मग मी समजून घेईल की माने साहेबांनी, प्रिन्सिपल सरांनी, शिंदे साहेबांनी जे मला इथे इन्व्हाइट केलंय ते सार्थ झालं, त्याचं फळ मिळालं. ओके, 4 प्रश्न विचारतो. सिंपल 4 प्रश्न. रेडी? येस ऑर नो? रेडी? अरे तिकडे कमीत कमी त्या पार्किंग मध्ये तरी ऐकू जाऊ द्या. इथे रेडी का नाही तुम्ही? येस ऑर नो?
परफेक्ट. तर 4 प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न, जसं मी तुम्हाला नेम म्हणेल, नेम नाव, तर तुम्हाला आपल्या इव्हेंटची थीम जी आहे फ्युजन 2025 एवढं म्हणायचं आहे. नेम म्हणालो की लेट मी टेस्ट यू. चला नेम. फ्युजन 20. एनर्जी कुठे आहे? एन्थुझियाझम इज द फर्स्ट की फॉर द विनिंग एज. नेम. मजा नाही येते यार. नेम. इकडून चांगला आवाज आहे, इकडून मिसिंग आहे. नेम. चला ठीक आहे, आताशी कुठेतरी इंजिनची भट्टी सुरू होती असं समजतो मी. नेम ठीक आहे. सेकंड, जसं मी तुम्हाला क्लॅप म्हणेल, एक टाळी वाजवायची आपल्या सगळ्या ऑर्गनायझर्ससाठी. सगळे आपले टीचर्स आहेत, सगळे ऑर्गनायझर्स आहेत, जितके काही लोक ज्यांनी हा इव्हेंट भारी केला, एकदम जबरदस्त. काय लाईट्स आहेत है ना, काय म्युझिक सिस्टीम आहे, एकदम जबरदस्त आहे सगळं. तर जसं मी क्लॅप म्हणेल, एकच टाळी वाजली पाहिजे. लेट ऑल अंडरस्टँड की वी ऑल बिलॉंग फ्रॉम माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स, राईट? ओके, सो क्लॅप म्हणलं की एकच टाळी वाजली पाहिजे. क्लॅप. चला, काही जण मागे आहेत, काही पुढे आहेत. ट्यून करू आपण एकमेकांना. चला क्लॅप क्लॅप. अरे असे व्हायब्रेशन झाले पाहिजे इथे. क्लॅप 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 क्लॅप. चला 2 प्रश्न झाले. तुम्ही म्हणाल सर तिसरा प्रश्न फार सिंपल आहे. तुम्ही सगळे नटून थटून आलेले आहात सगळे, बरोबर? नाही, काही जण आलेत असेच. चला, तर जसं मी तुम्हाला म्हणेल टच युअर फीट, फ्युजनच्या वतीने हा प्रोग्राम जो आयोजित केला आहे, चला आपण काहीतरी आता इथून आपल्या लाईफमध्ये फ्युजन करायचे, वेगळ्या वेगळ्या स्किल्सचं, वेगळ्या वेगळ्या गोष्टींचं, वेगळ्या वेगळ्या कॉम्पिटन्सीचं. तर जसं मी तुम्हाला म्हणेल टच युअर फीट, मी तुमच्या स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे. काय करायचं आहे? स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे. टच युअर फीट. चला, काही जणांचं मला वाटतं पोट वगैरे आलेले म्हणून वागता येत नाहीये. ओके, जसं मी तुम्हाला म्हणेल टच युअर फीट, तर टच युअर फीट करायचं. चला टच युअर फीट, टच युअर फीट. चला शेवटचा प्रश्न विचारतो. शेवटचा प्रश्न असा आहे की जसं मी तुम्हाला स्पिन म्हणेल, स्पिन, तर तुम्हाला स्वतःच्या भोवती एक रोटेशन कंप्लीट करायचं आहे. स्पिन. ओके, स्पिन म्हणलं की एक रोटेशन. असेच तुम्हाला दुनिया फिरवेल. ओके ओके, असेच तुम्हाला एम्प्लॉयर्स फिरवतील. स्पिन. चला, हा तर झाला टाइमपास. ओके, आता ऍक्च्युअल तुमची अग्निपरीक्षा घेतो. तुम्ही फिजिकली, मेंटली, इमोशनली इथे आहेत का? अग्निपरीक्षा घेतो. तर जसं मी तुम्हाला नेम म्हणेल, तुम्ही क्लॅप करायचंय. क्लॅप म्हणालो की नेम, टच युअर फीट म्हणालो की स्पिन, स्पिन म्हणालो की टच युअर फीट. समजलं का? परत सांगू? हा, परत सांगा, इथे नव्हतोच. मेंटली आणि इमोशनली किती लोक आहेत? आता टेस्ट करू आपण. कॅमेरा सुद्धा तुमच्याकडे फिरवायला लावेल मी आणि सगळं कॅप्चर होईल. परत सांगतो, नीट लक्ष द्या. नेम म्हणालो की क्लॅप करायचं, क्लॅप म्हणालो की नेम, टच युअर फीट म्हणालो की स्पिन करायचं, स्पिन म्हणालो की टच युअर फीट. रेडी? चला, क्लॅप. ते जुन्या जमान्यात त्या रेडिओला आपण ट्यून करायचो, खरखर खरखर आवाज यायचा आणि हळूहळू ट्यून करायचो. त्या पद्धतीने आपण सगळे ट्यून होऊया, एका प्लॅटफॉर्मवरती येऊया. म्हणून मी म्हणतो स्पिन. बघा, काही लोक हरवलेले आहेत. कोई इधर है, कोई उधर है, सब एक जगह पे आ जाओ. नेम म्हणालो की क्लॅप, क्लॅप म्हणालो की नेम, टच युअर फीट म्हणालो की स्पिन, स्पिन म्हणालो की टच युअर फीट. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. नेम, टच युअर फीट. क्लॅप. टच युअर फीट. स्पिन. नेम. क्लॅप. नेम.
टच युअर फीट. व्हेरी गुड. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. बसून घ्या सगळ्यांनी. वन्स मोर. ओके, सो पेन बद्दल बोलत होतो, मूर्तिकाराबद्दल बोलत होतो. अँड वेन देर इज नो पेन देर इज नो गेन. पेन इज ऑलवेज रिवॉर्डेड. प्रत्येक वेळेस पेनला रिवॉर्ड केलं जातं. इव्हॉल्युशनची ही जी मेथड आहे ना, ह्याच्यामध्ये तुम्हाला सातत्याने पेन होणार आहे. सातत्याने ज्यावेळेस तुम्ही काहीतरी करायला जाल, चेंज करायला जाल, नवीन शिकायला जाल, तर पेन तुम्हाला होणार आहे. 40 वर्ष पालटल्यानंतर गरुड ईगल नावाचा जो पक्षी आहे, 40 वर्ष आपली लाईफ त्याने स्पेंड केल्यानंतर 40व्या वर्षी तो कुठेतरी म्हातारा झालेला दिसतो. तो म्हातारा होतो, थकून जातो, वीक होऊन जातो. आणि त्या गरुडाची जी चोच असते ती कुठेतरी वाकडी होऊन जाते शिकार करून करून 40 वर्ष. आणि ती वाकडी झालेली चोच आणि ते त्याचे जे पंजे असतात ते कुठेतरी वीक झालेले असतात. ते नवीन शिकाऱ्यांना पकडू शकत नसतात. तो थकलेला, त्याचे पंख जे असतात ते वजनदार झालेले असतात. 40 वर्षानंतर हा गरुड, निसर्गाचा नियम सांगतोय, 40 वर्षानंतर हा गरुड माउंटनच्या शिखरावरती जातो. डोंगराच्या शिखरावरती जाऊन एकटा थांबतो. एकटा थांबल्यानंतर सगळ्यात आधी तो दगडावरती आपली चोच रगडत असतो. चोच इतक्या जोरजोरात पद्धतीने चोच रगडतो, चोच आपली तोडून टाकतो. बघा किती सारा पेन त्याला होत असणार आहे. शरीराचा एक अवयव तो त्या दगडावरती रगडतोय, 40 वर्षाचा गरुड. आणि रगडल्यानंतर ती चोच तोडून टाकतो. काही दिवसांनंतर ती नवीन चोच त्याला फुटते. त्याच नवीन चोचेने तो आपले पायाचे जे पंजे असतात त्याला उपटायला चालू करतो. बघा किती सारा पेन आहे. आपल्या पायाच्या पंजांना तो आपल्या चोचीने उपटायला चालू करतो. आणि ते पंजे ते सगळे उपटल्यानंतर त्याला पंजे येतात. आणि ते पंजे आणि ती चोच परत एकदा नवीन आल्यानंतर तो आपले जे पंख आहेत 40 वर्ष जुने झालेल्या पंखांना परत एकदा काढायला चालू करतो. परत एकदा फाडून काढायला चालू करतो. 150 दिवस हा गरुड त्या माउंटनवरती असतो, त्या डोंगरावरती असतो, एकटा असतो. आणि इतका सगळा पेन सहन केल्यानंतर 150 दिवसांनंतर हा गरुड वापस दुनियेमध्ये येतो. 40 वर्ष ऑलरेडी जगलेला गरुड परत एकदा त्याला 30 वर्षाचं आयुष्य मिळतं. आणि 30 वर्ष परत तो जगतो, परत नव्या एनर्जीने, परत नवीन उमेदीने. तर इट इज ऑल अबाउट की तुम्ही किती पेन सहन करायला तयार आहात. मी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलत होतो. पेनशिवाय मित्रांनो ह्या जगात काहीच नाही आहे. तुम्हाला पेन एक्सेप्ट करावा लागेल, तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. आणि त्रासालाच हे निसर्ग रिवॉर्ड करत असतं. संभाजी महाराजांनी 40 दिवस जो त्रास सहन केलाय, इट वॉज नॉट इझी. तो सोपा नाही आहे. तो त्रास सहन केला स्वराज्याला जिवंत ठेवण्यासाठी. आणि पेन बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, डायमंड सुद्धा जे बनतो, जेम सुद्धा जे बनतं, कार्बनचं एक छोटासा कार्बन आहे. ते कार्बन कार्बन आहे, रॉ. जमिनीच्या कुठेतरी खाली खूप सारं प्रेशर घेऊन, खूप सारी हीट सहन करून, इतकं जमिनीचं वजन सहन करून हा काही दिवसांनी ऑर्डिनरी कार्बन हा जमिनीत राहून राहून एक सुंदरसं डायमंड बनत असतो. आपल्या फ्युजनमध्ये जे एस आहे, एफ सांगितलं तुम्हाला, यू सांगितलं, एस जे आहे, एस इज सोअर लाईक अ काईट. काईटबद्दल ज्यावेळेस मी बोलतो, नवीन पुस्तकामध्ये सांगितलंय आपल्या सगळ्यांचे करिअर ह्या पतंगासारखे आहेत. पतंग कसा उडतो? पतंग हवेत उडतो, गिरक्या घेतो, सरळ कधीच उडत नसतो. पतंग हा उडायचा प्रयत्न करतो, गोल गोल फिरतो. आणि तुम्ही पतंगाचं जर पूर्ण स्ट्रक्चर जर बघितलं, ही काडी फार महत्त्वाची आहे. ही आणि ही काडी, दोन काड्या ज्या आहेत, ह्या काड्या व्यवस्थितपणे सिमेट्रिक पद्धतीने बनवल्यामुळेच हा पतंग कुठेतरी उडत असतो. मित्रांनो, आपल्या सगळे इंजिनिअरिंगचे करिअर हे ह्या पतंगासारखे आहेत. प्रत्येकाला हा पतंग उडवायचा आहे, पण आपल्याला फक्त पतंगाची वरची बाजू माहिती आहे. पतंगाला मुळात 4 बाजू असतात. आणि ते 4 बाजू ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येतात, त्यावेळेस तुम्ही पतंगासारखं आपल्या करिअरला उडवू शकतात. काय काय बाजू आहेत बघा पतंगाच्या. पहिली जी बाजू आहे पतंगाची वरची बाजू, ते म्हणजे सक्सेस आहे. पतंग जितना ऊंचा उड़ेगा तुम उतने सक्सेसफुल बनोगे. आई रिपीट, पतंग जितना ऊंचा उड़ेगा तुम उतने सक्सेसफुल बनोगे. लेकिन पतंग के ऊपर की बाजू जो है, त्याच्या बाजूचे जे 3 साइड्स आहेत, ह्या काय समजून घ्या.
पतंगाची जी डावी बाजू आहे, मी पतंग असा धरतोय, पतंगाची जी डावी बाजू आहे, ही बाजू जी आहे ही ट्रेडिशनल एज्युकेशन आहे. तुम्ही जे इंजिनिअरिंग करताय, डिप्लोमा करताय, MBA करणार, MTech करणार, PhD करणार, हे सगळं ट्रेडिशनल एज्युकेशन आहे. हे फार महत्त्वाचं आहे डावी साईड. पण उरलेल्या 2 साईड सुद्धा बॅलन्स करणं गरजेचे आहे. कॉलेज जर प्लेसमेंट आपल्याला देत असेल तर प्लेसमेंट सगळ्या मुलांची होण्यासाठी पतंगाच्या 4ही बाजू बॅलन्स होणं गरजेचं आहे. कोणत्या बाजू आहेत बघा, एक जसं मी म्हटलं ट्रेडिशनल एज्युकेशन महत्त्वाचंच आहे. राईट साईडला तुमच्या सॉफ्टवेअर स्किल्स आहेत. तुम्ही जर IT, कम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग ह्या डोमेनमध्ये असाल तर तुमचं पायथनमध्ये तुमचं मास्टरी किती आहे, ब्लॉकचेन तुम्हाला किती येतं, मशीन लर्निंग येतं का, डेटा सायन्स येतं का, टॅब्ल्यू येतं का, पॉवर BI येतं का. इफ यू आर अ सिव्हिल इंजिनियर तुम्हाला रेविट येतं का, आर्किटेक्चर येतं का, रेविट MEP, STAAD.Pro, ETABS, सॉफ्टवेअर स्किल, टेक्नॉलॉजिकल स्किल्स. इफ यू आर इलेक्ट्रिकल इंजिनियर, ENTC इंजिनियर, मायक्रो कंट्रोलर्स येतात का, त्याचे सॉफ्टवेअर्स येतात का, ऑरकॅड येतं का, PLC SCADA येतं का, इंडस्ट्रियल ऑटोमेशन. इफ यू आर अ मेकॅनिकल इंजिनियर, आर यू अवेअर अबाउट व्हॉट इंडस्ट्री इज गोईंग विथ, CAD/CAM येतं का, व्हेकल डिझाईन येतं का, CATIA, सॉलिड वर्क्स. हे सगळं बॅलन्स करणं गरजेचं आहे. आणि शेवटची जी तुमची खालची बाजू आहे पतंगाची, ती म्हणजे तुमची पर्सनॅलिटी कशी आहे. बऱ्याच वेळेस आपण पर्सनॅलिटीला मिसअंडरस्टँडिंग समजून बसतो. पर्सनॅलिटी म्हणजे काय सर, एक ब्लेझर अडकवलं, शूज घातले, पर्सनॅलिटी बनली. पर्सनॅलिटी इज नॉट अबाउट लुक्स, पर्सनॅलिटी इज नॉट अबाउट युअर ड्रेसिंग सेन्स. ऑफकोर्स इट इज अ पार्ट, तो एक पार्ट आहे. पण पर्सनॅलिटी म्हणजे तुमच्या ह्युमन व्हॅल्यूज कशा आहेत, एक माणूस म्हणून तुम्ही कसे आहात, तुम्ही बोलतात कसं, कम्युनिकेशन कसं आहे, निगोशिएशन स्किल्स कसं आहे तुमचं, तुमचा सेल्फ कंट्रोल कसा आहे, तुम्ही किती प्रोॲक्टिव्ह आहात, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही लर्न करू शकतात, किती चांगल्या पद्धतीने तुम्ही ग्रो करू शकतात. तर ह्या पतंगाच्या ज्यावेळेस तिन्ही बाजू ह्या बॅलन्स होतात, एक साथ येतात ह्या तिन्ही बाजू, त्यावेळेस हा पतंग उडायला लागतो, फिनान्शियल सक्सेस मिळतं, तुम्ही ग्रो होत असतात. तर तिसरं आपलं काईट मॉडेल काय सांगतं, सक्सेस क्वेश्चन जर पाहिजे असेल, SQ पाहिजे असेल तर ट्रेडिशनल एज्युकेशन तर महत्त्वाचंच आहे. पण तुमच्या फील्डमधलं टेक्नॉलॉजी तुम्ही शिकायला चालू करा. जी काय तुमची फील्ड आहे त्याच्यामधल्या टेक्नॉलॉजीज, सॉफ्टवेअर शिकायला चालू करा. अँड विथ दॅट पर्सनॅलिटी डेव्हलप करायला शिका, पब्लिक स्पीकिंग डेव्हलप करा, टीम बिल्डिंग काय असतं, लिडरशिप काय असतं, निगोशिएशन स्किल असेल, सेल्फ कंट्रोल, अँगर मॅनेजमेंट, हे सगळं तुम्ही डेव्हलप करायला चालू करा. I stands for ignite the fire by challenging beliefs. चॅलेंजिंग बिलीफ, जसं मी म्हणालो 3rd इयरला जाऊन एक फायनल इयरला ज्यावेळेस गेलो, डिस्टिंक्शन मारल्यानंतर एक बिलीफ आला की मैं भी कुछ कर सकता हूँ, अगर कोई कर सकता है तो मैं भी कर सकता हूँ. आणि मग सातत्याने ते बिलीफ्स चेंज करत गेले, शेप करत गेले लाईफला. अँड इट इज ऑल अबाउट चॅलेंजिंग द बिलीफ्स ऑफ युअर्स. एक जंतू आहे पिसू म्हणून, छोटासा जंतू असतो, त्याला एका बर्नीमध्ये ठेवलं जातं. एक एक्सपेरिमेंट केला गेला, त्या पिसूंना, काही पिसूंना त्या बर्नीत ठेवलं गेलं, बर्नीचं झाकण लावलं गेलं, 3-4 दिवस त्यांना तसंच ठेवलं गेलं. स्टार्टिंगला नोटीस केलं, बघितलं काय झालं, स्टार्टिंगला ते जंतू आहेत ते उडायचा प्रयत्न करत होते. उडतात, डोक्याला झाकण लागतंय, परत खाली बसतात, उडतात, डोक्याला झाकण लागतंय, परत खाली बसतात. काही प्रयत्नांनंतर त्यांना असं वाटतं की आता आपलं हेच आयुष्य आहे, ही बर्नी म्हणजेच आपलं आयुष्य आहे. ते प्रयत्न करणं विसरून जातात आणि ते पिसू 4 दिवसानंतर बर्नीचं झाकण जरी उघडलं तर ते काय उडण्याचा प्रयत्न करत नाही आहेत. बिकॉज त्यांनी एक मनामध्ये बिलीफ बनवून ठेवला आहे की मी असाच आहे, माझी क्षमता एवढीच आहे. मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या 10वी-12वीचे मार्क्स चांगले नसतात, इंजिनिअरिंगमध्ये आपण मागे पडलेलो असतो, तर तो बिलीफ मनात ठेवू नका. ऑलवेज चॅलेंज युअर बिलीफ. तुम्ही स्वतःला चॅलेंज करा, कारण चॅलेंजनेच तुम्ही लाईफमध्ये पुढे जात राहणार आहेत. एक बोन्साई नावाचं झाड आहे. ते बोन्साई नावाच्या झाडाची ब्युटी अशी आहे की त्या झाडाला तुम्ही जितक्या छोट्या कुंडीमध्ये लावाल ते तेवढंच ग्रो होतं. छोट्या कुंडीत लावा ते छोटं झाड होईल, थोड्या मोठ्या कुंडीत लावा तेवढंच ग्रो होईल, बाहेर लावा ते मोठं होईल. बोन्साई मी निसर्गातून तुम्हाला सांगतो, इट्स अ नेचर ऑफ लॉ. तुम्ही जर सातत्याने स्वतःला बिलीफ चॅलेंज नाही करत गेले तर बिलीफ तसेच होऊन जातात की असंच आहे. जसं आपण बघतो त्या हत्तीची स्टोरी आहे. हत्ती, एक लहान हत्ती असतो, ज्या पायामध्ये साखळी बांधली जाते आणि काही दिवस त्याला तिथे ठेवलं जातं. थोडे दिवस ट्राय करतो, तोडायचं, तुटत नाही आहे. आणि एका लेवलनंतर तो समजून बसतो, तो आता मोठा झालेला हत्ती आहे, पण समजून बसतो की ही साखळी माझ्यासोबत लाईफ लॉंग आहे. असं नसतं. यू हॅव टू चॅलेंज युअर बिलीफ्स. गोल्ड फिश म्हणा किंवा शार्क्स बघा, जितक्या छोट्या रिझर्वॉयरमध्ये, टँकमध्ये ठेवले जातात तेवढंच त्याची साईज होते. छोट्या टँकमध्ये ठेवा, छोटा मासा होईल, मोठ्या ह्याच्यामध्ये टाका, मोठा मासा होईल. सो इट इज ऑल अबाउट एन्व्हायरमेंट इज इक्वल टू माइंडसेट. मी सातत्याने म्हणतो एन्व्हायरमेंट इज इक्वल टू माइंडसेट आहे. इट इज ऑल अबाउट एन्व्हायरमेंट.
दोन सख्खे भाऊ, एकाला जर अल-कायदासारख्या आतंकवादी संघटनेत टाकलं गेलं, सख्खे भाऊ, सेम DNA, पॅरेंट्सचा DNA, आणि एकाला चांगल्या कॉलेजमध्ये चांगल्या शाळेमध्ये टाकलं गेलं, 25 वर्षाने काय होईल हो? काय सांगण्याची मला गरज नाही. एक आतंकवादी होईल, एक चांगला प्रोफेशनल होईल. कशामुळे? DNA तर सेम आहे. इट इज नॉट अबाउट DNA. आहे काही प्रमाणात DNA आणि तुम्ही सगळं जे म्हणतात, बट इट इज ऑल अबाउट एन्व्हायरमेंट. तुमच्या अवतीभोवती तुमची संगत कशी आहे, तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे, तुम्ही ग्रो कसे करतात. पक्षालाही ज्यावेळेस असं घरट्यामध्ये ठेवलं जातं, काही दिवसांनी तो पक्षी उडणंच विसरून जातो असं म्हणतात. आणि अशी किती ही दुनिया ना एक्झाम्पल्सने भरी पडलेली. ही दुनिया इतकी मोठी आहे की असं मानलं जातं की साऊंड वेव्सपेक्षा जास्ती कोणतं विमान उडू शकत नाही. साऊंड बॅरियर तोडणं असं म्हणतात त्याला. साऊंड बॅरियरच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. ज्या स्पीडने साऊंड ट्रॅव्हल करतं त्याच्यापेक्षा जास्त थोडी विमान जाऊ शकतं. पण तो चक नावाचा जो पायलट होता त्याने 14 ऑक्टोबर 1947ला विमान इतक्या जोरात उडवलं, अशी पूर्वीची मान्यता होते की साऊंड बॅरियर जर तोडायचा प्रयत्न केला तर विमानाचे तुकडे होतील, धजिया उडून जातील. चक नावाच्या पायलटने जेव्हा फर्स्ट टाइम एवढा फास्ट विमान चालवलं त्यावेळेस एक बिलीव्ह झाला. आणि आपण आज बघतो रशिया युक्रेन असेल, युद्ध चालू आहे. सुपरसोनिक मिसाईल म्हणजे चेष्टा झाली आहे. इट इज अ व्हेरी कॉमन थिंग की सुपरसोनिक आहे. सुपरसोनिक काही वर्षांपूर्वी इट वॉज काय म्हणतात की कधी होऊ शकत नव्हतं. क्रिकेटमध्ये बघा, ज्यावेळेस 57 इयर्स एक रेकॉर्ड होता, डबल सेंचुरी कोणाच्याच नावावरती नव्हती. पाकिस्तानचा एक क्रिकेटर होता सईद अनवर नावाचा, 194चा रेकॉर्ड होता आणि कोणीच तोडला नव्हता. ग्वालियरमध्ये एक मॅच होते आणि सचिन तेंडुलकर त्याचा रेकॉर्ड तोडतो, 200 रन बनवतो. पहिला डबल सेंचुरी बनवणारा सचिन तेंडुलकर बनतो आणि सगळीकडे न्यूज पसरते. त्याच ड्रेसिंग रूममध्ये वीरेंद्र सहवाग त्याला चेरिश करत असतात, टाळ्या वाजवत असतात, बघत असतात आपल्या सचिनने डबल सेंचुरी मारली आहे. बरोबर 11 महिन्यानंतर सहवाग क्रिकेट ग्राउंडमध्ये येतात, डबल सेंचुरी मारतात. आणि डबल सेंचुरी मारताना तिकडे रोहित शर्मा टाळ्या वाजवत असतात. रोहित शर्मा बघतात की अरे सहवागने मारलंय तर पॉसिबल आहे. मग सहवागने मारल्यानंतर रोहित शर्मा तर तुम्हाला माहिती आहे, एकदा दोनदा नाही 3दा डबल सेंचुरीज त्याने मारलेल्या आहेत. एका मॅचमध्ये रोहित शर्माने डबल सेंचुरी मारली. मग तिकडे ईशान किशन टाळ्या वाजवत होता, पाणी वगैरे द्यायला यायचा. डबल सेंचुरी मी पण मारू शकतो. काही दिवसांनी ईशान किशनने सुद्धा डबल सेंचुरी मारली. ईशान किशनने डबल सेंचुरी मारल्यानंतर शुभमन गिल रागात म्हणाला मी पण मारू शकतो. डबल सेंचुरी शुभमन गिलने सुद्धा मारली. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल की ज्यावेळेस तुम्ही चॅलेंज करतात ना, बिलीफला चॅलेंज करायला शिका की मी हे करू शकतो. एकदा डिस्टिंक्शन आलं, दुसरं काहीच नाही झालं लाईफमध्ये. एकदा डिस्टिंक्शन आलं की चॅलेंज केला, एक सेशन दिला की दुसरा दिला, तिसरा दिला, चौथा दिला. आणि पूर्वी तर मी बघायचो जुने फोटोज, तुम्ही जर माझ्या ऑफिसला आलात सगळे अकॉम्प्लिशमेंट लावलेले आहेत. अच्छा मी इथं सेशन दिला तर इथं देऊ शकतो, इथं दिला. यू हॅव टू कनेक्ट द डॉट्स. त्याच्यामुळे हे सगळं पॉसिबल आहे. आणि असे किती एक्झाम्पल्स आहेत, जितके तुम्हाला एक्झाम्पल्स सांगेल तितके कमी आहेत. पण आपण ओवरती येऊया. पण मोस्ट इम्पॉर्टंट की पतंग जर उडवायचा असेल, विनिंग एज जर तुम्हाला लाईफमध्ये आणायचं असेल, कमी एजमध्ये जर सक्सेसफुल बनायचं असेल, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ओन युअर ग्रोथ विथ अ गुरु. गुरुशिवाय काहीही शक्य नाही आहे या जगामध्ये. तुम्हाला वाटत असेल माझा गुरु कोण, तुम्ही मानतच नाही गुरु कोणाला, बट स्टार्ट एक्सेप्टिंग समवन गुरु. कारण रामायणामध्ये आपण बघतो, रामायणामध्ये ज्यावेळेस सीतामातेचं अपहरण होतं आणि सीतामातेला ज्यावेळेस रावण नावाचा राक्षस हा पळून घेऊन जातो, त्यावेळेस राम, लक्ष्मण, वानरसेना हे सगळे सीतामातेच्या शोधात निघतात. आणि हे सीतामातेच्या शोधात निघाल्यानंतर कन्याकुमारीच्या एका कॉर्नरला येऊन थांबतात, त्या टोकावरती येऊन थांबतात आणि बघतात समोर तर विशाल समुद्र आहे. आता कसं क्रॉस करायचं आणि कसं जायचं. लंकेला पूर्ण संपवण्याच्या आधीचे मी तुम्हाला सांगतोय, ह्या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस ते इथे पोचतात आणि मिशन असतं की कोणीतरी जाईल, पहिले GPS लोकेशन घेऊन येईल आणि त्यानंतर आपण युद्ध करणार आहोत. आणि मग त्या पॉईंटवरती पोचल्यानंतर सगळे एकमेकांकडे बघतात की आता विशाल समुद्र आहे, पुढे तर रस्ता नाही आहे, आता काय करायचं, कसं करायचं. सगळे एकमेकांकडे बघत असतात. आणि त्या प्रोसेसमध्ये सगळ्यात सिनियर मोस्ट जे असतात जामवंजी, ते जामवंजी पुढे येतात आणि आपल्या टीमकडे बघतात आणि सगळ्यांकडे बघत असतात की आता कोण जाईल, कोणाला पाठवू, कोण हे समुद्र क्रॉस करून जाईल. सगळ्यात आधी ते सुग्रीवजी म्हणून असतात. सुग्रीवजी आप आइए, आप जाइए और सीता माता का एग्जैक्ट लोकेशन लेके आइए. सुग्रीवजी येतात
समुद्राकडे बघतात आणि मनातले सेल्फ डाऊट्स व्यक्त करतात. ते म्हणतात, क्षमा कीजिए जामोनजी, मला वाटत नाही आहे, कॉन्फिडन्स नाही आहे ते की मी जाईल आणि समुद्राला क्रॉस करून येऊ शकेल. जामोनजी म्हणतात, अंगदजी, दुसरे, अंगदजी आप आइए, आप में तो शक्ती आहे, तुमच्या शक्ती, तुम्ही जा, लोकेशन घेऊन या. बघा, इच्छाशक्ती सगळ्यांमध्ये, आपल्या सगळ्यांना यशस्वी व्हायचं आहे मला माहिती आहे, पण गुरुची पावर मी तुम्हाला सांगतो. इथे अंगदजी म्हणतात, मैं चला तो जाऊंगा लेकिन आने की गॅरंटी नहीं है, मैं चला तो जाऊंगा लेकिन आने की गॅरंटी नहीं है. मग अंगदजी म्हणतात, जामवंतजी म्हणतात की नाही नाही, कोणीतरी जाईल आणि वापस येईल असं कोणीतरी आपल्याला पाहिजे. आणि कोपऱ्यात इकडे आपले हनुमानजी असे बसलेले असतात, विचार करत असतात की काय केलं जाईल, इतके मोठे रामभक्त आहेत, काय केलं जाईल, मी कसं हे कार्य संपन्न करू. जामवंतजी त्यांच्याकडे जातात. जामवंतजी म्हणतात की आता आपल्याकडे काही ऑप्शन नाही हनुमानजी, तुम्ही जा आणि तुम्हीच एक्झॅक्ट लोकेशन घेऊन या. हनुमानजी म्हणतात, मला जायचं आहे, माझी खूप इच्छा आहे आतमधून, पण जामवंतजी मला नाही कळते की मी पॉवरलेस का झालो आहे, मला समजत नाही की माझ्यातल्या शक्ती भाषा येत का नाही आहेत बाहेर, मला नाही वाटत की मी हा समुद्र क्रॉस करून जाईल आणि वापस येईल, मी तर जायला आत्ताही तयार आहे. मग जामवंतजींना कळतं की हनुमानजींसोबत काय होतंय. आणि ते झालेलं असं असतं मित्रांनो की हनुमानजी लहानपणी एवढे शरारती होते, एवढे बदमाश होते की त्यांनी जाऊन एक दिवशी महर्षी मतंग नावाचे जे ऋषी होते त्यांना जाऊन त्यांची तपस्या भंग केली होती. महर्षी मतंग तपस्या करत बसलेले होते आणि जातात हनुमानजी, लहान हनुमानजी, छोटे शरारतीवाले, जातात आणि त्यांची तपस्या भंग करतात. महर्षी मतंगला राग येतो. महर्षी मतंग म्हणतात की मी तुला आजपासून शाप देतोय की तुझ्याकडे जे पण शक्ती आहे ते मी वापस घेतोय. हनुमानजी जातात आईकडे, आईला रिक्वेस्ट करतात आणि सांगतात की माझ्यासोबत असं असं झालंय. आई म्हणते की मी येते. महर्षी मतंग त्यांना मी बोलते आणि आई येते. महर्षी मतंगला म्हणते, त्यांना म्हणते की माझ्या बाळासोबत असं करू नका, त्याच्या शक्ती वापस घेऊ नका, त्याच्याकडनं चुकलंय. पण महर्षी मतंग फार चिडलेले असतात. ते म्हणतात की मी शाप तर वापस घेणार नाही, पण तुम्ही मला एवढं सांगतायत, एवढं म्हणतायत, एवढी रिक्वेस्ट करतायत, तर मी त्याच्यामध्ये काही सब क्लॉजेस टाकतो. जसं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये IS कोडमध्ये सब क्लॉजेस असतात, सब क्लॉज टाकून देतो. सब क्लॉज काय, तर सब क्लॉज, पहिला सब क्लॉज असा आहे की शक्ती मी वापस नाही घेते. शक्ती तर हनुमानजीमध्ये असणारच आहे, पण आपत्कालीन परिस्थितीमध्ये, ट्रिगरच्या परिस्थितीमध्ये ज्याही वेळेस समोर संकट येईल, हनुमानजी आपल्या शक्ती विसरून जातील. मग आई म्हणते, सर ह्या शक्तीचा वापर कसा होईल मग, तर सब क्लॉज 2. दुसरा सब क्लॉज असा असतो की जर कोणी त्यांना तिथे आठवण करून देणारं आलं की तू हे कर सकताय, तर मग हनुमानजी मधल्या त्या शक्ती या सगळ्या वापस येतील आणि मग ते लढायला तयार होतील. हे जामवंतजींना माहीत असतं. हताश बसलेले हनुमानजी त्यांच्याकडे जातात, जामवंतजी, आणि म्हणतात, हनुमानजी तुम्हाला आठवतंय का लहानपणी तुम्ही किती शक्तिशाली होते, तुमच्या पॉवर्स तुम्हाला आठवतात का? आठवण करून देण्याचा प्रयत्न करतायत. ते म्हणतात, लहानपणी तुम्ही सूर्याला निगळलं होतं, सूर्याला गिळून टाकलं होतं चक्क. हनुमानजी म्हणतात, हो थोडं थोडं आठवतंय. आठवण करून देण्याचा प्रयत्न, प्रिव्हियस अकॉम्प्लिशमेंट्स. बघा, तुम्ही लहानपणी सूर्याला निगळलं होतं, तुम्ही तर पावनपुत्र आहेत, तुम्ही तर महाशक्तिशाली आहात. हनुमानजींना सगळ्या शक्ती आठवण करून देण्याचा प्रयत्न करताना हनुमानजी, वीक पडलेले हनुमानजी एकदम पॉवरफुल बनतात, शक्तिशाली बनतात आणि समुद्र क्रॉस करून जातात, सीतामाताचं एक्झॅक्ट लोकेशन घेऊन येतात. आणि एक्झॅक्ट लोकेशन नंतर आपल्याला माहिती आहे पुढे लंका त्यांची संपवली जाते. कॅन वी प्ले द व्हिडिओ आकाश? या चला, तर आपण काय बघितलं एकदा परत बघू. हां, कॅन यू प्ले द व्हिडिओ? हां, मी कंक्लूड करतोय सेशनला. ओके, आणि शेवटचं जे आपलं एन आहे, नेव्हर स्टॉप नेव्हर सेटल. फ्युजनचं आपलं जे एन आहे, नेव्हर स्टॉप नेव्हर सेटल, करून आपण कंक्लूड करतोय. ओके, व्हॉट आय एम शोईंग यू टुडे, तुमच्या समोर जे मी आता दाखवतोय हे ॲक्च्युअल लिजंड्स आहेत, ॲक्च्युअल लोक आहेत ज्यांनी ह्या फ्युजनला वापरलंय, सातत्याने इव्हॉल्व होत गेले, सातत्याने अडॅप्ट होत गेले, सातत्याने ग्रो करत गेले आणि लाईफमध्ये खूप पुढे 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 गेले. मित्रांनो, जिंकायचं असेल, मला माहिती आहे तुमच्यापैकी बरेच जण डिस्ट्रॅक्टेड आहेत, टेम्प्टेड आहेत, आयुष्यात काय करायचं पुढे माहीत नाही, दररोज कन्फ्युजनमध्ये असतात, आईवडिलांचा कधी कधी रागारागही करतात, कधी कधी त्यांना वाटतं की माझं कम्युनिकेशन वीक आहे.
बट यू डोंट हॅव ऑप्शन. यू हॅव टू ॲक्सेप्ट द रियालिटी. तुम्ही जे कोणी आहात, जिथे कुठे आहात, आत्ता तुम्हाला सुरुवात करावी लागेल टू क्रिएट समथिंग न्यू. काहीतरी तुमच्यामध्ये नवीन्य सातत्याने दररोज तुम्हाला करावं लागेल. कारण जितके लोक मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय, या सगळ्या लोकांनी दररोज एव्हरीडे काही ना काही मिळवलंय, एव्हरीडे काम केलंय. असं नाही की अचानकपणे चमत्कार होईल, अचानकपणे एक दिवस येईल, अचानकपणे मी एक दिवस मोठा होईल आणि सगळं काही चांगलं होईल, एक दिवस मी यशस्वी होईल. इट इज ऑल अबाउट द प्रोसेसेस. इट इज ऑल अबाउट द अंडरस्टँडिंग ऑफ हाऊ दिस नेचर वर्क्स. सातत्याने तुम्हाला अंडरस्टँड करावं लागेल की दुनिया कशी चालते. जर तुम्ही अवेअर नाही झालात, दररोज जर तुम्ही काम करत नाही राहिलात, तर मात्र मग लाईफमध्ये काही खरं नाही. यू ऑल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, माय डिअर फ्रेंड्स, सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी, नॉट अ स्केलर क्वांटिटी. अँड यू नो व्हॉट आय एम सेइंग? सक्सेस इज अ वेक्टर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी इज ऑलवेज मॅग्निट्यूड इन टू डिरेक्शन. तुमच्या सगळ्यांमध्ये मॅग्निट्यूड आहे. तुमच्या सगळ्यांमध्ये मॅग्निट्यूड आहे. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही स्पेशल आहे. तुमचं एक्झिबिशन मी बघून आलो, तुमच्या पेंटिंग्स बघून आलो, तुमची फोटोग्राफी मी बघून आलो. यू ऑल हॅव दॅट मॅग्निट्यूड. पण त्या मॅग्निट्यूडला मल्टिप्लाय करावं लागेल प्रॉपर डिरेक्शनसोबत. प्रॉपर डिरेक्शनसोबत जर तुम्ही मल्टिप्लाय नाही केलं, प्रॉपर मल्टिप्लाय जर तुम्ही त्या मॅग्निट्यूडला जर मल्टिप्लाय नाही केलं, तर तुम्ही येणार आणि हरून जाणार. बघा, इतके सगळे लिजन्स मी तुम्हाला दाखवतोय स्क्रीनवरती. लाईफ तुम्हाला चॅलेंज करेल, तुम्ही हताश होणार. इट इज अ पार्ट अँड पार्सल. गाडी चालती तर धूर निघणार आहे. हो, गाडी चालती आहे ना, धूर निघणार. इट्स अ पार्ट अँड पार्सल. दुःख कोणाच्या लाईफमध्ये नाही आहे, चॅलेंज कोणाच्या लाईफमध्ये नाही आहेत, ट्रिगर्स कोणाच्या लाईफमध्ये नाही आहेत. प्रत्येकाच्या लाईफमध्ये चॅलेंज, ट्रिगर्स सगळं आहे. परसिस्टेंस, सेल्फ बिलीफ के स्थान पे परसिस्टेंस लाने की जरूरत है. परसिस्टेंस. पडलो की मी परत उठेल, हारलो की मी जिंकेल, खाली पडलो की बाउन्स बॅक करेल. परसिस्टन्स सोडायचं नाही आहे. सातत्याने एकच गोष्ट तुम्ही करत राहा. डेलिबरेट प्रॅक्टिस इज द की. डेलिबरेट प्रॅक्टिस इज द की. आणि ऑल नीड अ प्रॉपर डिरेक्शन. बिकॉज जितके सगळे लीडर्स मी तुम्हाला दाखवतोय, ते एकाच मेथडने, एकाच डिरेक्शनने चालत राहिले, लॉ ऑफ नेचरला समजत राहिले आणि ग्रो करत राहिले. ऑल दिस पीपल हॅव फेस लॉट ऑफ डिफिकल्टीज. रिषभ पंतबद्दल मी दाखवलं. फेस मेजर ॲक्सिडेंट रिसेंटली, बाउन्स बॅक केलं, परत भारताच्या टीममधले मोठे सुपरस्टार आहेत. हे विनर्स कधी हारत नसतात. आणि हारण्याची मानसिकता ठेवणं चुकीचं आहे. मी बऱ्याच लोकांकडनं ऐकतो की जिंकण्याची मानसिकता चांगली आहे का. हो, का चांगली नाही, मग हारण्याची मानसिकता ठेवायची का. वी ऑल शुड हॅव दॅट माइंडसेट ऑफ विनिंग. कारण तुम्ही जिंकण्याची मानसिकता ठेवली तरच तुम्ही जिंकत राहणार आहेत. ती भूक, ती हंगर सगळ्यांमध्ये पाहिजे. जर ते मरगळलेले, ते बसलेले, तुमच्या मनात जर ॲम्बिशन्स नसतील ना, मी तुम्हाला सांगतो किड्या मुंग्यांसारखं जगून काही उपयोग नाही आहे. तुमच्या पॅरेंट्सने जर तुम्हाला जन्म दिलाय, तुम्हाला जर इथपर्यंत आणलं, तर हे तुमचं कर्तव्य आहे. इथून तुम्ही त्यांना प्राऊड फील करून देणं, इथून तुम्ही त्यांना असं काहीतरी स्थान निर्माण करून देणं की 5-10 वर्षानंतर ज्यावेळेस ते तुमच्याकडे बघतील, तर छाती त्यांची एकदम प्राऊडली म्हणली पाहिजे, हा माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी आहे. त्या किड्या मुंग्यांसारखं जगू नका. स्टॉप गिव्हिंग द एक्सक्युजेस. छोटं गाव, मोठं गाव, मराठी, हिंदी, इंग्लिश, ऑल लँग्वेज स्किल्स. मला वेळ नाही. अहो, वेळ एवढाच आहे सगळ्यांकडे. स्टॉप गिव्हिंग दोज एक्सक्युजेस अँड लुक ॲट दिस लिजंड्स. प्रत्येक दिवस तुम्हाला करणं गरजेचं आहे. हॅव दॅट गुरु. जामवंतजी जसे आले हनुमानजींसमोर आणि म्हणले, बाई तू कर सकताय, तू करू शकतोस, त्याच वेळेस हनुमानजी उठले, पॉवरफुल झाले. जुन्या अकॉम्प्लिशमेंट आठवण करून देणारा कोणीतरी गुरु पाहिजे. माना कोणाला तरी गुरु, अवतीभोवती कोणीतरी गुरु असेल. सोडून द्या तो इगो, सोडून द्या की मी खूप शहाणा आहे. हॅव वन गुरु इन युअर लाईफ अँड रिमेंबर यू ऑल आर फ्लाईंग द काईट ऑफ युअर करिअर. एक पतंग तुम्ही उंच उडवताय आणि तो पतंग ज्यावेळेस तुम्ही उडवताय, पतंगाची एक बाजू तुम्हाला माहिती आहे, यश, सक्सेस ज्या वरच्या टोकाला आहे, बाजूच्या 3 साईड्स बॅलन्स नाही केलं तर पतंग उडणारच नाही. पतंग सगळ्यांचा उडत का नाही, कारण ते 3ही साईड्स बॅलन्स नसतात. स्टार्ट बीइंग सिरियस अबाउट द ट्रेडिशनल एज्युकेशन, द इंजिनिअरिंग यू आर डुईंग. इथं सिरियस असाल तर जॉबमध्ये सिरियस व्हाल, जॉबमध्ये सिरियस असाल तर बिझनेसमध्ये सिरियस व्हाल. सिरियसनेसची सवय लागत असते.
विनिंग इज अ हॅबिट अँड लुझिंग इज अ हॅबिट टू. हारण्याची सवय लावू नका, जिंकण्याची सवय लावा. आणि आज सेकंड इयरला असाल, फर्स्ट इयरला असाल, थर्ड इयरला असाल, फायनल इयरला असाल, हळूहळू त्या दहीहंडीसारखं एक स्किल्स ग्रॅब करायला शिका आणि एकेका स्किलवरती बसून त्या दहीहंडीच्या शिखरावरती जो मटका आहे तो फोडण्याचा प्रयत्न करा. चंद्रयान ज्यावेळेस पहिल्यांदा उडवलं होतं, इतकं स्वस्त कमी रिसोर्सेसमध्ये कुठल्याही टीमने, आपल्या देशाच्या टीमने, इस्रोने आजपर्यंत कोणीही इतक्या स्वस्त कमी पैशामध्ये कमी रिसोर्सेसमध्ये चंद्रयान सक्सेसफुल करून नव्हतं दाखवलं. का चंद्रयान पहिल्यांदा उडलं का फेल झाले, बऱ्याच वेळेस आपटले, पडले, थांबले का नाही थांबले? बिकॉज परसिस्टन्स आहे, परसिस्टन्स. आणि परसिस्टन्स वरती मी इतका मोठा टिकमार्क लावतो, राईट करतो. आणि ते टॅलेंट जे आहे, टॅलेंट माझ्यात टॅलेंट नाही आहे सर, त्या टॅलेंट समोर मी एक मोठा क्रॉस मारतो. कारण टॅलेंट वगैरे सब बकवास आहे. तुमच्या समोर जो माणूस उभा आहे त्याची वीकनेस पब्लिक स्पीकिंग होते, क्लासमध्ये शेवटी बसायचा, थरथर कापायचा, पुढे बोलल्यानंतर ज्याला भीती वाटायची, तो जर मुलगा, नालायक मुलगा, मूर्ख, इनकॉम्पिटंट मुलगा जर इथे येऊन जर बोलत असेल, आपल्या वीकनेसला जर स्ट्रेंथमध्ये कन्वर्ट करत असेल, तर त्या टॅलेंट समोर मी मोठा क्रॉस लावतो. इट्स ऑल फेक. टॅलेंट वगैरे काहीच नाही आहे. इट इज ऑल अबाउट persistence. It is all about doing it every day. It is all about challenging your beliefs. ती कुंडी मोठी करा. We all are like bonsai tree. त्या शाख सारखे आहोत आपण. मोठ्या टँक मध्ये जाण्याचा प्रयत्न करा. बिकॉज एन्व्हायरमेंट इज इक्वल टू माइंडसेट. बाकी सब बकवास आहे. एन्व्हायरमेंट चांगलं ठेवून बघा. अवतीभोवतीचे लोक, ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचे ॲस्पिरेशन्स आणि तुमचं विजन मोठं व्हायला चालू होईल. पण आपल्याला चुकीच्या लोकांसोबत राहायचंय, डिस्ट्रॅक्टेड राहायचंय, टेम्पटेड राहायचंय, तरी चमत्कार अपेक्षित आहे. होणार नाही, चमत्कार होत नाही. लाईफ छोटी आहे. वी ऑल हॅव दॅट डेडलाईन. तुमच्या आई वडिलांना डेडलाईन आहे, तुम्हाला डेडलाईन आहे. त्या डेडलाईनच्या आधी काहीतरी करून दाखवा. करून दाखवणं सोपं आहे. प्लेजरकडे जाणं जे आहे ते सोपं आहे. पेनकडे जाणं डिफिकल्ट आहे. पेनकडे जाण्याचा प्रयत्न करा. आजपासून जी गोष्ट तुम्हाला प्लेजर देत असेल, हा ट्रॅप आहे, तुम्हाला फसवलं जाणार आहे. प्लेजर आहे ना, ट्रॅप आहे, ट्रॅप. तुम्ही पेनकडे जा. प्लेजर हे काहीच नाहीये. डोंट गो बिहाइंड प्लेजर इन दिस एज. बिकॉज प्लेजरच्या मागे जाल, चुकीच्या ठिकाणी फसाल. अँड जस्ट लुक ॲट युअर मॉम अँड डॅड अँड हॅव दॅट पर्पज की मी करेल, ह्यांच्यासाठी करेल, दुसरं कोणासाठी करणार नाही. आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा अँड हॅव दॅट पर्पज की मी करेल तर ह्यांच्यासाठी करेल. स्वतःला इव्हॉल्व करेल, अडॅप्ट करेल, क्रिएट करेल. बिकॉज वी ऑल आर ह्युमन्स. आणि आपल्याला सवय इव्हॉल्व व्हायची. इव्हॉल्व होत राहा, एकाच जागेवर बसू नका. ट्राय टू इव्हॉल्व. सातत्याने चुकीच्या गोष्टी इलिमिनेट करा, नवीन गोष्टी इम्प्रूव्ह करत चला. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी दिस अपॉर्च्युनिटी अँड आय एम सायनिंग ऑफ. थँक्यू.